पहिले ग्रंथी पहिला अध्याय 18 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश काय आहे, मूर्खपणाचा आहे. आणि ज्यांना तारण प्राप्त होत आहे त्यांना काय आहे, अशा आपणास तो देवाचे काय आहे, सामर्थ्य असा आहे. काय आहे? सामर्थ्य असा आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. सामर्थ्य असा आहे माझ्या प्रियानो देवाचा संदेश. हालेलुया. आणि तो कुठला संदेश? वधस्तंभाचा. कोणता? वधस्तंभाविषयीचा संदेश. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. तर पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की वधस्तंभाविषयीचा हा संदेश नेहमी ज्यावेळेस आम्ही स्मरण करू किंवा त्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस पाहू त्यावेळेस खऱ्या मनापासून जर तुम्ही वधस्तंभाकडे पाहिलं आणि येशूचा वधस्तंभाचा संदेश तुम्ही ग्रहण केला तर तुमचं परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. कुटुंब, अनेक गाव, अनेक शहर, अनेक देश बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणा आमेन. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण की वधस्तंभाचा संदेश जे ऐकतात त्यांना सामर्थ्य असं आहे, त्यांच्यासाठी सामर्थ्य आहे, त्यासाठी उद्धार आहे. हालेलुया. आणि पुढं अजून पुढे वाचूया आपण 22 वचन त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. कारण यहुदी चिन्हे मागतात, हेलेन ज्ञानाचा शोध करतात. पुढे आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो. प्रेज लॉर्ड. आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला काय गाजवतो? ख्रिस्त गाजवतो, येशूला गाजवतो. हा यहुद्यास अडखळणं, हेलेन्यास मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहुदी हेलेनी अशा दोघांशी देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे असा ख्रिस्त आम्ही गाजवतो. म्हणा की आमेन. वधस्तंभाचा संदेश जे त्यांच्यासाठी सामर्थ्यशाली आहे, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, जे वधस्तंभाच्या संदेशाकडे लक्ष देतात. प्रेज लॉर्ड. आणि आपण या अशा दिवशी एकत्र आलेलो आहोत मंदिरामध्ये की जो उत्तम शुक्रवार आपल्यासाठी आहे. काय नाव आहे शुक्रवारला? उत्तम शुक्रवार. आपल्यासाठी उत्तम. प्रेज लॉर्ड. जे त्या दिवशी घडलं ते आमच्यासाठी त्या वधस्तंभावर उत्तम घडलेलं आहे. आमच्यासाठी. कारण आमचे सगळं काही पाप, श्राप, विकार सगळं काही येशूने त्या वधस्तंभावर 2022 वर्षापूर्वी येशू आला आणि त्याने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर सगळे पाप, आजार, पीडा घेऊन गेला. सगळे त्या वधस्तंभावर खेळले. प्रेज लॉर्ड. पण ते जो वधस्तंभ आम्ही पाहतो की ती खूप वेदनादायक आहे, खूप त्रासदायक आहे. तो वधस्तंभ जो येशूने वाहिला, येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जे काही सहन केलं ते आठवण करणं, ते स्मरण करणं यासाठी. का? कारण तुमचं जीवन आपल्याला बदलावं. जो येशूच्या वधस्तंभावर येतो त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. पण आमेन. जो येशूच्या वधस्तंभावर येतो तो त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. जे त्या वधस्तंभाजवळ होते बऱ्याच जणांचं जीवन बदललं. प्रेज लॉर्ड म्हणा. जे पाहत होते त्यांचं जीवन बदललं. हालेलुया. आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त आपल्या सर्व जगासाठी, म्हणा आपला येशू ख्रिस्त सर्व जगासाठी वधस्तंभी गेला, क्रूस खांबावर गेला. हालेलुया. आपण पाहतो की बायबलमध्ये त्यांनी असं कुठलाच गुन्हा केला नव्हता, कुठलंही पाप केलं नव्हतं येशूने. कोणतीही चूक येशूच्या मध्ये आढळली नाही. हालेलुया म्हणा. येशूने 7 शब्द त्या वधस्तंभावर बोलले, पण त्या अगोदर काय काय घडलं ते आपण थोडा वेळ पाहूया. येशूने त्या वधस्तंभावर जे काही सहन केलं त्या वधस्तंभावर 7 शब्द प्रभू बोलला. किती शब्द बोलला? 7 वेळा त्याच्या मुखातनं शब्द आले आणि त्या प्रत्येक शब्दामध्ये गुज आहे, त्या प्रत्येक शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्या प्रत्येक शब्दामध्ये जीवन आहे, त्या प्रत्येक शब्दामध्ये प्रकाश आहे. आणि आमचं जीवन प्रकाशित झाल्याशिवाय राहत नाही. बोला प्रेज लॉर्ड. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. येशूच्या प्रत्येक त्या 7 शब्दामध्ये सामर्थ्य आहे, परिवर्तन आहे. म्हणा की आमेन. आणि म्हणून बायबलमध्ये मी पाहतो की येशू ख्रिस्ताला हन्नाकडे एकदा त्याची चौकशीला घेऊन गेले. प्रथम पहिल्यांदा
कुठं? हन्नाकडे. जर तुम्ही योहान शुभवर्तमान 18 अध्याय काढा 12 ते 14 वचनापर्यंत, त्या ठिकाणी योहान शुभवर्तमान 18 अध्याय 12 ते 14 वचनापर्यंत आपण पाहतो की मग सैनिकाची तुकडी, हजारांचा सरदार व यहुदांचे कामगार यांनी येशूला धरून बांधले. येशूला त्यांनी धरून काय केलं? बांधलं. त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कैफाचा हा सासरा होता. एका मनुष्याने लोकांबद्दल मरावे हितावं आहे अशी याच कैफाने यहुदास मसलत दिली होती. प्रथम येशूची चौकशी झाली की यांनी काय गुन्हा केला. येशूवर आरोप करत होते काही लोक. यांनी सांगितलं कैसराला कर देऊ नका, असे अनेक आरोप, खोटे आरोप येशूवर केले गेले होते. आज आम्हाला कधी कधी खोटे आरोप केले तर किती त्रास होतो. तसं येशू जो देव, त्याच्यावर सुद्धा आरोप करण्यात आले. आणि आरोप केल्यानंतर सुद्धा येशू त्या ठिकाणी शांत होता. त्याची चौकशी होत असताना सुद्धा तो शांत होता. त्याची पडताळणी करत होता त्यावेळेस तो शांत होता. आणि हन्नाकडे गेल्यानंतर हन्नाला पण कुठल्याही प्रकारचा दोष येशूमध्ये आढळला नाही. येशूने असं काहीच पाप केलं नाही. येशूमध्ये असं काहीच वैर पण नव्हतं. येशूमध्ये काहीच असं कुठलंही कारण असं नव्हतं की येशूला मृत्यूदंड द्यावा. प्रेज लॉर्ड म्हणा. तसं आम्ही रात्री शिकलो की आमच्यामध्ये वैर पण नसावा, तर येशूमध्ये वैर पण नाहीये. येशूमध्ये भांडणारा स्वभाव नाहीये, तसं तुमच्यामध्ये नसावा. जर आज तुम्ही येशूच्या वधस्तंभाजवळ आलेला आहे, तर संदेश तुम्ही वधस्तंभाचा ऐकताय, 7 शब्द तुम्ही ऐकताय, तर तुमच्यामध्ये कसलंही प्रकारचं भांडाचा स्वभाव, या वैरभाव, या कुठलाही मतभेद, तिरस्कार, कटुत्व नाही राहिलं पाहिजे. जर वधस्तंभाचा संदेश तुम्ही मनापासून ऐकाल तर तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये येशूचा स्वभाव आल्याशिवाय राहणार नाही. येशूचं जीवन तुमच्यामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. आमेन. बोला प्रेज द लॉर्ड. मग दुसरी चौकशी लूक शुभवर्तमान 23 अध्याय काढा. लूक शुभवर्तमान त्याचं 23 अध्याय आणि 2 आणि 1, 2 व 3 वचन वाचा पटकन लवकर. नंतर ती सर्व मंडळी, लूक 23, 1, 2. नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले. कुठे नेले? आणि ते त्याच्यावर असा आरोप करू लागले की हा आमच्या राष्ट्राला फिरवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना, बघा येशूवर आरोप ते करू लागले. पिलाताकडे नेलं पहिले दुसऱ्यांदा, आणि पिलाताकडे नंतर ते राष्ट्राला फिरवतो. काय म्हणू लागले ते? येशूने काहीच फिरवलं नाही. येशूने उलट चांगलं शिक्षण दिलं. येशूने उलट सांगितलं शत्रूवर काय करा? प्रेम करा. म्हणजे येशूमध्ये कुठलंही वैर, शत्रुत्व किंवा शत्रुपणा किंवा कुठलंही काय आढळत नाही. तुम्ही शत्रुत्व करा, वैरभाव करा, भांडण करा असं येशूने कधीच शिकवलं नाही. उलट येशूने म्हटलं की तुम्ही शत्रूवर काय करा? प्रेम करा. हालेलुया म्हणा. उलट त्यांनी म्हटलं क्षमा करा. तुम्ही एखाद्या अपराधाची काय करा? एखाद्या अपराधी व्यक्तीची काय करा? क्षमा करा. म्हणजे तुमचा स्वर्गीय पिता काय करेल? क्षमा करेल. येशूने शिकवलं. येशूने शिकवलं प्रेम करायला. येशूने शिकवलं इतरांना क्षमा करायला. येशूने शिकवलं शांतीनं राहायला. जर तुम्ही कुटुंबामध्ये, आपल्या जीवनामध्ये शांतीनं राहत नाही, भांडण करणारे आहात, वादविवाद करणारे आहात, तर तुम्ही अजून येशूला आपल्या जीवनात घेतलं नाही. तुम्ही आपल्या जीवनामध्ये येशूला स्थान दिलं नाही. कारण भांडण करणारा व्यक्ती हा येशूचा असू शकत नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. सगळेजण म्हणता का हालेलुया? आणि मग तेव्हा पहिला त्याला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, आपण म्हणतात तसेच. तेव्हा मुख्य याजकास व लोकसमुदायात पिलाताने म्हटले, हे मला या मनुष्यात काही दोष आढळत नाही. 4थ्या वचनामध्ये स्पष्ट म्हणते, मला या मनुष्यामध्ये कोणताही दोष आढळत, असं कुठलाही पाप आढळत नाही. म्हणजे येशू निष्पाप आहे. मला की प्रेज लॉर्ड. येशू निष्पाप आहे, म्हणून त्याला कुठलाही प्रकारचे दोष नाही. म्हणजे याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे. येशूने आपलं जीवन तो जगला. 30 वर्ष कुटुंबामध्ये, 3.5 वर्ष त्यांनी सेवा केली. इतरांना बरं करण्यासाठी. जगामध्ये पुस्तकं मावणार नाहीत. जगामध्ये कुठलं असे पुस्तकं लिहिली, त्यांनी अद्भुत कृत्य केलेली, चमत्कार केलेली, अद्भुत गोष्टी केलेली जर लिहायचं ठरवलं तर बायबल सांगतं की जगात जागा पुरणार नाही एवढे चमत्कार, एवढं कार्य प्रभू येशूने चांगलं केलेलं आहे.
वाईट नाही, चांगलं कार्य केलेलं लिहिलं तरी जगात या पृथ्वीवर पावणार नाही. मग आमचं राहायला तर सोडा, आपल्या राहायचं जागा, ही सगळी जागा, सगळी पृथ्वीवर जगात ती जागा पुरणार नाही. एवढे येशूंनी चमत्कार अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. हालेलुया म्हणा. पण त्याच्यावर खोटा आरोप करण्यात आला, पण त्याच्यामध्ये कुठलाही दोष आढळला नाही. तिसऱ्यांदा आम्ही पाहतो की हेरोदापुढे चौकशी झाली. 23 लोकशुभवर्तमान 23 मध्येच आम्ही पाहतो की 6 वचनापासून पुढे, तेव्हा पिलाताने हे एकूण हा मनुष्य गालील आहे काय असे विचारले. मग तो हेरोदाच्या अंमलात आहे असे समजलं, त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसात यरूशलेमेत होता. आणि हेरोदाकडे गेल्यानंतर हेरोदापुढे त्याची चौकशी झाली. पण त्या ठिकाणी चौकशी झाली, त्याच्यामध्ये कुठला दोष नव्हता, पण उलट त्या ठिकाणी राजा म्हणून येशूची थट्टा करण्यात आली. येशूची काय करण्यात आली? थट्टा करण्यात आली. त्याला वस्त्र, जगजगीत वस्त्र त्याच्या अंगावर घालून पिलाताकडे परत पाठवलं. परत पिलाताकडे नंतर 13 वचनामध्ये आपण काय पाहतो बघा, की मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक यांना एकत्र बोलावून म्हटले, हा मनुष्य लोकांस फुतणारा म्हणून याला तुम्ही माझ्याकडे आणले, आणि पहा ज्या गोष्टीचा आरोप तुम्ही याच्यावर ठेवता त्या संबंधी मी तुमच्या समक्ष याशी चौकशी केल्यावर मला या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. मला याच्यामध्ये कुठलाही दोष सापडला नाही. पुढे म्हटलेलं आहे हेरोदाला पण सापडला नाही. बघा, प्रेज लॉर्ड. असं कुठलाही दोष येशूमध्ये नव्हता, पण तरी पण ते म्हणाले खुनी बरब्बाला सोडा आणि येशूला वधस्तंभी खेळा. खुनी बरब्बाला सोडा आणि येशूला काय करा? वधस्तंभी खेळा. माझ्या प्रियांनो, आज त्या बरब्बाला सुटका मिळाली आणि येशूला फटके मारण्यासाठी घेऊन गेले. कुठं? 39 फटके. किती फटके? एक फटका नाही, पण तो फटका असा नाही साधा सुद्धा छोटा असा फटका नाहीये. त्या चापकाचे फटके, कोडे, त्या चापकाचे फटके त्या प्रभू येशूला मारण्यासाठी आज्ञा केली गेली. आणि त्या फटके मारण्यासाठी ट्रेनर होते, चांगले मजबूत सैनिक असायचे, एकदम गुरुतेने भरलेले. मग येशूची थट्टा करण्यात आली, त्याला फटके मारायला सांगितलं. त्याला फटके मारताना आपण पाहतो की त्यांनी त्याला बांधले गेले एका ठिकाणी, आणि जिथं असं पाठ जसं का पाठ करायला लावली, आणि त्यांनी पण पाठ केली मारणाऱ्या पुढे. आणि एक चोळस तो चाबूक, तो कोडे बसायचे. त्या चाबकाला अनेक प्रकारचे, जसं तर तुम्ही अभ्यास केला किंवा तुम्ही सर्च केलं तर त्या रोमन काळामध्ये जी शिक्षा व्हायची लोकांना, त्या फटके मारण्याच्या त्या गोष्टीला हत्यार असायचे, एकदम धारदार, एकदम वेगवेगळ्या प्रकारचे गळ वगैरे म्हणा नाही का असे असायचे. एक जरी फटका मारला तर संपूर्ण शरीरामध्ये ते घुसायचे, शरीरामध्ये पूर्ण घुसायचे, आणि ते सैनिक जोरात ताकदीने वळायचा. ते सगळं मांस बाहेर यायचं, सगळं शरीरातून रक्त बाहेर यायचं. एवढं फटका तो बस खतरनाक असायचे. इतके वेदनामय फटका येशूला बसायचा. म्हणजे एक फटका बसायचा येशूच्या शरीरात, नाही एक मांस बाहेर निघायचं, शरीरावर जखमा होत होत्या, आणि शरीरात एक थेंब बाहेर पडत होता, आणि त्याच्या शरीरात इतकं सगळं शरीर हे मारून सगळं हे पुढचं म्हणा, मागची पाठ म्हणा, सगळं काय रक्तबंबाळ झाली प्रभू येशूचं शरीर. सगळं मार खाऊन मारले. 39 फटके येशूला मारले. आमची शिक्षा त्याला झाली. आणि हे 39 फटके येशूने खाल्ले, आणि ते म्हणजे कशासाठी? तुमच्या सर्व मानवतेसाठी, आपल्या सगळ्यांसाठी. 39 फटके खाल्ले का? हे आम्हाला आरोग्य देण्यासाठी. आणि ते फटके साधे सुरे नव्हते, खूप भयंकर होते. प्रेज लॉर्ड. आणि रक्त बंबाळ येशू झाल्या, आणि त्याला तिथंच तसं नाही थांबले, ते काट्याचा मुकुट तयार केला. कशाचा मुकुट केला? काट्याचा मुकुट तयार केला. आणि म्हटलं हे राजा म्हणून त्याची थट्टा करून ते काट्याचे मुकुट, म्हणजे आपल्यासारखे काट्याचं झाड होतं, ते एक वेगळ्या प्रकारचं काट्याचा फाटा होता, आणि तो त्याचे लांब काटे, खतरनाक काटे असायचे. आणि ते काटेचा मुकुट तयार केला, आणि जसं काही नाही का पूर्ण डोक्यामध्ये येशूच्या पूर्ण घुसवला त्यांनी एकदम ताकदीनं. आणि ते सगळे काटे वगैरे रुतले, सगळे येशूच्या मस्तकामध्ये घुसले, आणि राजा म्हणून त्याला मारू लागले, राजा म्हणून त्याची थट्टा करू लागले.
आणि येशूचं रक्त पार इथूनच्या मस्तकापासून ते पूर्ण शरीरापासून रक्त वाहत होतं येशूचं. पूर्ण रक्त बंबाळ येशू झाला आणि मग तो रक्त बंबाळच्या स्थितीमध्ये येशू तिथं उभारलाय आणि पिलात म्हणतो याच्यामध्ये मला काही दोष आढळत नाही, ह्याला काय म्हणून मी मृत्यूदंड द्यावा, काय म्हणून याला मी वधस्तंभावर खेळावं, त्याने काय असं पाप केलं. आणि मग ते म्हणाले तरी नाही, येशूला वधस्तंभ खेळा आणि बरब्बाला सोडा ते म्हणाले. अजून ओरडू लागले येशूलाच वधस्तंभ खेळा. आणि मग येशूला शेवटी पिलाताने त्याच्या स्वाधीन केलं, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि सगळ्यांनी येशूला घेतलं, त्याच्या खांद्यावर क्रूस दिला आणि येशू त्या कालवरीच्या वाटेवर आपला जो वधस्तंभ जो आहे, जो क्रूस जो आहे तो घेऊन त्या कवटीच्या जागेकडं तो निघाला. सगळे लोक त्याला मारत होते, चाबूक मारत होते. हालेलुया. त्याला एवढा त्रास झाला, रक्त बंबाळलेलं शरीरामध्ये शक्ती नाही उरली, एवढा त्रास येशूला दिला गेला. एवढा तुमच्या सर्व लोकांसाठी त्यांनी, आपल्या सर्व लोक मानवतेसाठी त्यांनी एवढं आपलं वधस्तंभावर त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या घेऊन चाललेल्या आहेत. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. तो वधस्तंभ काय आहे? तो वधस्तंभ येशूने घेतला, ते वज येशूने घेतलं. त्या कुर्णेकर शिमोनाने घेतल्यानंतर त्याला ते हलकं लागलं, पण येशू घेतला तेव्हा येशूला चालता येत नव्हतं. एवढं ते वधस्तंभ वजेने लादलेला होता, कारण ते सगळ्या मानव जातीचं वज त्या वधस्तंभावर होतं. सगळ्या पापाचं, शापाचं, आजाराचं वज त्या वधस्तंभावर, येशूच्या वधस्तंभावर होतं. प्रेज लॉर्ड म्हणा, सगळेजण म्हणा हालेलुया. आणि ते वधस्तंभ घेऊन येशू चाललाय आणि त्या जागेचं नाव काय आहे? कवटीची जागा म्हटलेलं आहे. कशाची? कवटीची जागा जी होती ती नाही का उंचावर, तिथं त्या येशूचा वधस्तंभ येशू घेऊन चाललेला आहे. आणि ते शिपाई गप्प बसत नाही, शिपाई अजून मारत आहे, येशू पडत आहे. हालेलुया. एक गीत आहे, ते गीत सुंदर गीत आहे. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो, खाद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते हो, जीवन चालत होते. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते ओ, खाद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते ओ, जीवन चालत होते हो. कालवरीच्या डोळे बंद करून त्या अनुभव घ्या, ते दर्शन घ्या की येशूने तो वधस्तंभ कशा प्रकारे सहन केला, कसा तो वधस्तंभ घेऊन चालत होता. हालेलुया. वधस्तंभ तो तुमच्या आणि माझ्या पापाचा वधस्तंभ होता. त्या वधस्तंभावर तुमचे पाप, घाणेरडे पाप, सगळे पाप त्या वधस्तंभावर होते. का? त्याचा नाश होणे त्या पापामध्ये, त्या अपराधामध्ये, त्या शापामध्ये आमचा नाश होणे, तर ते सगळे पाप शाप त्या येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर घेतले. आणि तो वधस्तंभ वाहत वाहत त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे. येशूला एक शब्द वापरला गेला, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणाला येशू ख्रिस्ताला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. एक कोकरा तो झाला, त्या कोकऱ्यावर सगळे पाप लागले गेलं. हा पहा जगाचे सगळे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि तो देवाचा कोकरा, ज्या कोकऱ्यावर सगळे पाप लागले गेले आणि तो पाप ते वधस्तंभ घेऊन तो निघालेला आहे कालवरीच्या वाटेवर. हालेलुया, हालेलुया. पाय स्पर्शिले ज्या भूमीला झाली सुवर्ण माती. डोळे बंद करून तो मी अनुभव घ्या गीत गात असताना. हात स्पर्शिले ज्या मृतांना झाले सजीव ते, आज परंतु याच भूगोली, आज परंतु याच भूगोली अजबच काही
मरण घेऊनी जीवन चालत होते हो, जीवन चालत होते हो. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते हो, खात्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होते हो, जीवन चालत होते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त तो तुमचे पाप माझे पाप वधस्तंभावर वाहून घेऊन चाललाय. पवित्र आत्म्यावर ते वधस्तंभ दाखवले ना, तो वेदनामय वधस्तंभ दाखव होले स्त्री. पवित्र आत्मा दाखव आणि याचं जीवन परिवर्तित करा वधस्तंभाच्या संदेशाद्वारे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियानो, हा वधस्तंभ तुमच्यासाठी येशूने वाहिलेला आहे आणि त्या वधस्तंभातलं येणारं सामर्थ्य तुमचं जीवन, तुमचं परिवार बदलतो. आमेन. जे येशूने केलं ते कुणी करू शकत नाही, लक्षात घ्या. जे येशूने तुमचे सगळे पाप आजार त्या ठिकाणी वधस्तंभावर वाहिले ते कुणी वाहू शकत नाही. कोणी तुमचं वजन ते वाहू शकत नाही. कुणी तुमची ते पापाची खंडणी भरू शकत नाही. तो येशू ख्रिस्त तो वधस्तंभ घेऊन तुमच्या पापाची खंडणी भरायला निघालेला आहे. त्या कालवरीच्या वाटेवर कवटीची जागा पडली त्या ठिकाणी तो वधस्तंभी आपला प्राण अर्पण्यासाठी निघालेला आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. आणि माझ्या प्रियांनो, यशाचा ग्रंथ 53 अध्यायामध्ये आम्ही पाहतो. यशाचा ग्रंथ 53 अध्यायामध्ये आणि 3 वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने व्यापलेला, व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखीत आणि त्याला आम्ही मानले नाही. बघा, लोकांनी त्याला धिक्कारलं. त्यावेळेस लोकांनी त्याला मानलं नाही, लोकांनी त्याला तुच्छ मानला. कारण त्यांनी तो सर्व काही, आम्ही पाहतो की त्या ठिकाणी सर्व काही त्यांनी वेदी, सर्व प्रकारचं क्लेश, सर्व प्रकारची प्रत्येक व्याधी त्यांनी त्या आपल्या स्वतःवर घेतल्या. त्याचा चेहरा सुद्धा पूर्ण दाढी ओढून, पूर्ण मारून मारून त्याचा चेहरा सुद्धा एकदम रक्त भंबाळ झालेला होता येशूचा. खूप वेदनामय तो वधस्तंभ येशूने वाहिलेला आहे. खूप वेदनामय ते मरण येशूने सहन केलेलं आहे. ते दुःख सहन करणं दुसरा त्या ठिकाणी असता तर माझ्या प्रियांनो, तेवढं दुःख सहन करता करता कितीतरी बडबड, कितीतरी राग, कितीतरी कटुत्व ठेवलं असतं. हालेलुया म्हणा, बोला प्रेज लॉर्ड. पण बायबलमध्ये दिलेल्या 4थ्या वचनामध्ये खरोखर आमची व्याधी त्यांनी आपल्यावर घेतली, आमचे क्लेश त्यांनी वाहिले, आमचे क्लेश, आमचे व्याधी त्यांनी आपल्यावर घेतले आणि त्यांनी वाहिलेला आहे. तुमचे पाप, तुमचे क्लेश, तुमचे आजार येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर वाहिलेला आहे, स्वतःवर घेतलेला आहे. हालेलुया. पुढे म्हटलेलं आहे, तरी त्यास तांडण केले, देवाने त्यावर प्रहार केलेले, त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. कुणामुळे घायल झाला? येशू ख्रिस्त. सगळ्या मनुष्याच्या पापामुळे येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर घायल झाला. आमच्या अपराधामुळे येशू घायल झाला. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. येशूला ठेचलं गेलं. आमच्या दुष्कर्मामुळं, आमच्या पापामुळं, आम्ही वाईट वागतो त्या गोष्टीमुळं येशू त्या ठिकाणी ठेचला गेला. आम्हा शांती देणारी त्याला शिक्षा झाली. त्यास बसलेल्या फटक्याने आम्हाला काय मिळालं? आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भयभूत गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपला आपला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर काय केले? लादले. पुढे म्हटलेलं आहे, त्याचे हाल हाल केले तरी ते त्याने सोसले. त्याचे हाल हाल केले तरी त्यांनी येशूनी सोसले. तोंड सुद्धा उघडलं नाही. वधावयास देत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे, लोकर कातरण्यावर पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. एवढा वेदना सहन केल्या प्रभू येशू. त्यांनी दुःख सोसले, हाल सोसले. मेंढराप्रमाणे, कोकऱ्याप्रमाणे त्यांनी तोंड उघडलं नाही, गप्प बसला प्रभू येशू. का? तुमच्यासाठी, माझ्यासाठी. किती
किती प्रेम करतो येशू तुमच्यावर. हालेलुया. एवढं केलं येशूने कशासाठी? कारण तुमच्यावर येशूचं प्रेम आहे. येशू तुमच्यावर प्रेम आहे. येशू तुमच्यावर खरं प्रेम आहे. तुम्ही परत म्हणू नका केवढं प्रेम करतो माझ्यावर येशू. हे वधस्तंभ बघा, ते काट्याचं मुकुट बघा, ते रक्तभंबार झालेलं शरीर बघा, ते रक्ताने पूर्ण शरीर भिजलेलं बघा आणि मग म्हणा की खरं येशूचं प्रेम तुमच्यावर आहे, तुमच्या कुटुंबावर आहे. तुमचं दगडासारखं हृदय बनले फक्त येशूच्या वधस्तंभाच्या सामर्थ्याद्वारे. माणसाचं हृदय परिवर्तित होतं वधस्तंभाच्या सामर्थ्याद्वारे. पण जर वधस्तंभाजवळ येऊन जरी माणूस परिवर्तन होत नाही, मग तो कुठेही परिवर्तन होणार नाही. येशूकडे येऊन माणूस बदलत नाही तर त्याचं जीवन कुठंच बदलू शकत नाही. त्याचा नाश अटळ आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. प्रत्येक माणूस बदलत नाही, येशूच्या स्वभावासारखं होत नाही, मग तो कुठेही बदलणार नाही. जो येशूच्या मंडळीमध्ये चर्चमध्ये माणूस बदलणार नाही तर जगात कुठेही नेला तर तो बदलणार नाही. येशूच्या वधस्तंभामध्ये सामर्थ्य आहे, ते जीवन बदलतं. मला की हालेलुया. जीवन बदलतं माणसाचं. आणि येशूने ही वेदना सोसल्या, त्रास सोसला, सगळं काही सहन केलं आणि येशूला त्या वधस्तंभावर घेऊन त्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे. प्रभू येशू वधस्तंभ त्या जागेवर चाललेला आहे. मग तिथं पोहोचले, ते त्या जागेवर पोहोचले. येशूच्या दोन्हीकडून दोन्ही हात पकडले त्यांनी. दोन्हीकडे हात पकडल्यानंतर त्यांनी एका हातात एक सुरू केले, हातोडा घेतला, एक धार खिळा घेतला मोठा चांगला आणि एका हातावर मारायला सुरू केलं. पूर्ण आर पार हातात खिळा उपसून त्या लाकडामध्ये टाकला. पॅक केला तिकडला हात, एक हात इकडं हात पकडला, इकडं पण हात. बायबल सांगतं येशूला ते सहन करावं लागत होतं. आपला काटा जर थोडा डोसा किती त्रास होतो, पण येशूच्या हातामध्ये हिंदू जे घुसवला ते पार पार खिळा निघाला आणि त्याचा हात काय केला तिथं खिळून टाकला. हालेलुया. पायावर पण पाय एकदम सरळ केले, पाय व्यवस्थित केले आणि पायावर पण खिळे ठोकून ठोकल्या. आणि असं ठोकल्यानंतर येशू त्या ठिकाणी पूर्ण वेदनेमध्ये आता. अगोदरच त्रास होता, अगोदरच वेदना होत्या, अगोदरच पूर्ण शरीरामध्ये रक्त वाहत पडत होतं, डोक्यापासून ते सगळं रक्त वाहत होतं. पण त्याच्यामध्ये अजून खिळे ठोकल्यानंतर अजून वेदना होत होत्या. त्या वधस्तंभावर त्या भर उन्हामध्ये, त्या उन्हामध्ये तडफडत होता प्रभू येशू. हालेलुया. तरी पण काही लोकांची थट्टा तिथे चाललेली होती येशूची. एवढ्या सर्व प्रत्येक गोष्टीमध्ये येशूच्या तोंडातून एक पण शब्द नाही निघाला. अचानक आपण पाहतो की पहिला शब्द येशूच्या मुखामधून निघाला. पहिला शब्द येशूच्या मुखातून निघाला. लूकाचं शुभवर्तमान 23व्या अध्यायामध्ये 34 वचनामध्ये येशूने पहिला शब्द, एवढ्या वेदना झाल्या, खिळे ठोकले, काट्याचा मुकुट आपल्या डोक्यावर घातला आणि सगळ्या खिळे, हातामध्ये खिळे, पायावर खिळे आणि खिळा ठोकला गेला आणि वेदना त्या वधस्तंभावर. कल्पना करा, दर्शन त्या डोळे पुढं आणि येशू त्या वधस्तंभावर आहे आणि सगळं काय माझ्या प्रियांनो, एक शब्द निघाला. येशू प्रार्थना करण्यासाठी शब्द काढला. 34 मध्ये म्हणाला, तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा, काय म्हणाला? हे बाप्पा, त्यांना काय कर, त्यांना क्षमा कर. काय कर? क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हालेलुया. पहिला शब्द वधस्तंभावर वेदना सहन करत असताना येशूच्या मुखातून आलेला पहिला शब्द. हा तो शब्द होता सगळ्या जगाच्या लोकांसाठी, सगळ्या लोकांसाठी, सगळ्या मानवतेसाठी. की पित्याला ती प्रार्थना होती येशूची, हे पिता यांना काय कर. माझ्या प्रियांनो, ही एक शब्द अनेक माणसांचं जीवन बदलतं. समस्याचा प्रॉब्लेम नाही सोडून जातो. सगळे समस्या निघून जातात या प्रार्थनेमधून. हे पिता यांना काय कर. क्षमा करण्यामध्ये ताकद आहे, क्षमा करण्यामध्ये उद्धार आहे, क्षमा करण्यामध्ये आनंद आहे, क्षमेमध्ये जीवन आहे. मला की हालेलुया. क्षमा करण्यामध्ये आनंद, जीवन आहे.
शांती आहे. क्षमा नाही तर जीवन नाहीये. क्षमा आहे तर घरात तुमच्या आनंद आहे. लक्षात घ्या. आज बऱ्याच गोष्टीची समस्येचं कारण आहे क्षमा न करणं. बऱ्याच गोष्टीचे आजाराचं कारण आहे क्षमा न करणं. कडूपणाने भरलेलं जीवन आहे त्याचं कारण आहे क्षमा न करणं. रागाने द्वेषाने भरलेलं कारण आहे क्षमा न करणं. पुढे आशीर्वादामध्ये न वाढण्याचं कारण आहे क्षमा न करणं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आशीर्वादामध्ये अडथळा आहे क्षमा न करणं. मनामध्ये राग, कटुत्व, द्वेष बाळगून मनुष्य जीवन जगतोय. त्याचं कारण काय की अनेक वेळा अत्याचार झालेला असतो किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी घडलेल्या असतात माणसाबरोबर आणि तेच माणूस ते राग द्वेष घेऊन जीवन जगत आहे. पण जर हा शब्द तुम्ही येशूचा ऐकला आणि येशूने जे केलं, त्रास दिला, मारलं, सगळं केलं, पण त्यांना प्रार्थना करतोय त्याच्यासाठी, हे पिता त्यांना काय कर, क्षमा कर. खेळ ढुकणाऱ्याला क्षमा कर, मला मारणाऱ्याला क्षमा कर, माझी थट्टा करणाऱ्याला क्षमा कर, मला जे त्रास देतात त्यांना क्षमा कर प्रभू. प्रार्थनेचं जीवन पाहतो आम्ही प्राजप्रियांनो. प्रार्थना हीच पाहिजे तुमच्या जीवनामध्ये की क्षमा करणारी प्रार्थना. होय, भले तुम्हाला लोकांनी त्रास दिला, तुमचा अपमान केला, तुमच्या अत्याचार केला, जे काही ते केलं, पण तुमच्या मुखातनं तुमच्या मनातून हीच प्रार्थना पाहिजे, हे पिता यांना काय कर, क्षमा कर पिता यांना. प्रेज लॉर्ड. हालेलुया. क्षमा केली सगळे प्रॉब्लेम दूर होतात. लक्षात घ्या. क्षमा केली कटुत्व निघून जाते. लक्षात घ्या. मनापासून क्षमा केली आजार निघून जातात. लक्षात घ्या. मनापासून क्षमा केली वैरपणा नाही होतो. लक्षात घ्या. क्षमा केली कुठलाही आजार तुमच्या जीवनात राहू शकत नाही. लक्षात घ्या. कारण बायबल सांगतं कटुत्वतेने, द्वेषाने, मत्सराने हाडे कुसतात. हाडे काय होतात, कुसतात, पण शांतीने आरोग्य राहतो. प्रेज द लॉर्ड. मत्सराने हाडे काय होतात, कुसतात. हाडांना आपल्या जीवनाला त्रास होतो. त्यावेळेस तुम्ही एखाद्याचं जरी भले तुमच्यावर अत्याचार झाले, पण जर तुम्ही मनापासून शुद्ध राहता, क्षमा करणारे जीवन जगता, त्याच वेळेस तुमचं शरीर मजबूत होतं आणि तुमचं कुटुंब आनंदितमय होतं. लक्षात घ्या. क्षमा केली पाहिजे तुम्ही. क्षमा करेंगे तो आपको जीवन मिलेगा, क्षमा मिलेगी. और आप क्षमा नहीं करेंगे तो आपके जीवन में प्यार नहीं आएगा. आम्ही रोज प्रार्थना करतो प्रभूची, जसे आमच्या रोज सोडले आहे तसे तो आम्हास, पण आम्ही क्षमा करतो का नाही. पाहता त्यांनी माझी 50,000 नुकसान केलं. क्षमा करायचे. क्षमाच तुम्हाला आशीर्वाद स्वर्गातला घेऊन येते. आम्ही म्हणाय तुम्ही क्षमाच तुम्हाला पुढे घेऊन जाते. लक्षात घ्या. येशूने पहिला शब्द काढला, हे पिता यांना काय कर, क्षमा कर. क्षमा करण्यामध्ये ताकद आहे. मित्र म्हणतो 90% आजारामध्ये कारण आहे क्षमा न करणं. जर क्षमा करणारा व्यक्ती झाला लगेच त्याला आजारातून सुटका आहे, आरोग्य त्याला आहे. बोला हालेलुया. आणि जो खरा यीशु मधला है, जो यीशु में है, वो क्षमा करने वाला है. प्रेज लॉर्ड. अगर वो क्षमा नहीं करता वो यीशु मसीह का नहीं है. हालेलुया. मला वो क्षमा नहीं करता, कटुत्व का जीवन जीता है, म्हणजे कटुत्वाचं जीवन जगतो, पापाचं जीवन जगतो, वाईट जीवन जगतो, तो येशू ख्रिस्ताचा होऊ शकत नाही. येशूचा तोच आहे जो क्षमा करणारा आहे. क्षमा करणाऱ्याच्या जीवनातून आशीर्वाद वाहतात. लक्षात घ्या. बरकत वाहते. लक्षात घ्या. आमेन म्हणता का? आमेन म्हणता का नाही? एक स्त्रीला स्वप्न पडलं की त्या स्वप्नामध्ये तिला वाटलं की येशू मला स्वर्गात घेईल. ती सगळं प्रार्थनेत होती, तास प्रार्थना करायची, सगळं करायची, पण स्वर्गात घेताना येशूने तिला म्हटलं तुला स्वर्गात घेतलं जाणार नाही. का प्रभू, स्वर्गात घेतलं जाणार नाही मला? तर येशू म्हणाला तुझं हृदय कटुत्वाने, रागाने भरलेलं आहे.
तू क्षमा करणारी स्त्री नाहीस. तुला क्षमा करणारे व्हावं लागेल तर तुला स्वर्गामध्ये जागा मिळेल. ती पश्चाताप करू लागली, प्रभू मला संधी दे, मी क्षमा करते. एक स्त्री आजारी होती, खूप आजारी होती. पास्टरांच्या द्वारे पास्टर देवानी प्रकट केलं, पास्टरांच्या द्वारे सांगितलं त्या स्त्रीला की तुम्ही क्षमा केली तर तुम्हाला आरोग्य मिळणार आहे. क्षमा केली तर तुम्हाला काय मिळणार आहे? आणि त्या स्त्रीला राग आला. प्रथम पतीने क्षमा केली आणि तिला आरोग्य पण भेटले. योबाचं जीवन पण क्षमा करणारे जीवन होतं. योबाने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली. जे मित्र त्याला नावं ठेवत होते, जे मित्र त्याला पापी म्हणत होते, त्रास देत होते, त्याचा न्याय करायचं बघत होते, पण त्याच मित्रांना परमेश्वराने त्याच्याकडे पाठवलं प्रार्थना करण्यासाठी. आणि योबाने नकार नाही दिला, प्रार्थना करणार नाही असं नाही म्हटला. त्यांनी क्षमेच्या हृदयाने प्रार्थना त्यांच्यासाठी केली, देवाकडे दया मागितली त्याच्यासाठी, आणि देवाने त्याला दुप्पट आशीर्वादित केलं. जे तुम्हाला नावं ठेवतात, जे तुम्हाला त्रास देतात, अपमान करतात, त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करा, हे पिता त्यांना क्षमा करा. बोला की प्रेज द लॉर्ड. आवाज करून म्हणा हालेलुया, हालेलुया. कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते ओ, खाद्यावरती मरण घेऊनी जीवन चालत होती हो, जीवन चालत होते हो. कालवरीच्या ते जीवन येशूचं तुमच्यामध्ये आल्यानंतर तुमचं जीवन बदलतं. आमेन म्हणता का? आमेन म्हणता का? म्हणून बायबलमध्ये अशी अनेक वचन आहेत, पण आपल्याला पुढे जायचं आहे लवकरात लवकर. हालेलुया. दुसरा शब्द आम्ही पाहतो की येशूनी त्या वधस्तंभावर त्याच्या मुखातून आला. दुसरा शब्द काय शब्द आला दुसरा? येशूचं जीवन बघितल्यानंतर आम्हाला इतकं आमचं जीवन आम्ही तसंच प्रकारे केलं पाहिजे की येशू त्या वधस्तंभावर आहे, पण तिथं सुद्धा तो देवाचं राज्याचं काम करतोय. किती त्रासात आहे तरी पण देवाचं काम करतोय. किती वेदनेमध्ये आहे पण तरी तो देवाचं काम करतोय. येशूच्या कडेला दोन चोरांना काय केलेलं आहे? खिळलं गेलेलं आहे. लूक 23:35 मध्ये बघा कशा प्रकारे येशूची थट्टा चालली होती. लोक पाहत उभे होते. अधिकारी नाक मोडे धुवून म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त आहे, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःला वाचवावे. शिपाई येऊन जवळ येऊन आम त्याच्या पुढे धरून त्याची अशी थट्टा केली की तू यहुद्यांचा राजा असला तर स्वतःला वाचीव. हा यहुद्यांचा राजा आहे असा एक लेखही त्याच्या वरती होता. प्रेज लॉर्ड. काय म्हणून लेख होता येशूच्या वधस्तंभावर? त्यावरती हा यहुद्यांचा काय आहे? राजा आहे. पण राजा म्हणून त्याच्यावर डोक्यावर काय टाकला होता? काट्याचा मुकुट. प्रेज लॉर्ड. पण लक्षात घ्या, जगामध्ये त्याला काट्याचा मुकुट गाठला राजा म्हणून, पण पिलाताच्याद्वारे देवाने त्या ठिकाणी वधस्तंभावर यहुद्यांचा राजा म्हणून लिहिलं गेलं त्या ठिकाणी. प्रेज लॉर्ड. मोहर केली त्या ठिकाणी. येशू ख्रिस्तच राजाचा राजा आहे. प्रेज लॉर्ड. आज माझ्या प्रेम तुम्हाला सांगायचं आहे की त्या ठिकाणी काय झालं? प्रगटीकरणामध्ये देवाने प्रगट केलं, दाखवलं योहानाला की ज्या येशूला लोकांनी राजा म्हणून मुकुट गाठला होता काट्याचा, त्याच येशूला आता महानरित्या पुष्कळ मुकुटाने मंडित केलेला आहे किंवा मुकुट घातलेला आहे, आणि तो महान राजा आहे. आता प्रगटीकरण 19 अध्याय 11 आणि 12 वचन पटकरी वाचा कोणतरी. प्रगटीकरण 19 अध्याय आणि बघा वाचा. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तर मोठ्याने वाचा जरा, एकदम असं. हा वाचा. तो पहा एक पांढरा घोडा, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला हा
एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. दिसला. पुढे. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढतो. हा. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे हा. व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्या डोक्यावर काय होते? हालेलुया. मला किसलं मला की हालेलुया. एक मुकुट काढायचा होता, पण येशूच्या आता डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आता काट्याचा नाही, आता पुष्कळ महानिर्यानी राजांचा मुकुट येशूच्या डोक्यावर. तो काट्याचा मुकुट येशूने घालून घेतला, ते तुमच्या आणि माझ्यासाठी. कारण आमचं डोकं वाईट चालतं ना, इथं इथं वाईट विचार करतो, इथं इथं ब्रेन हे वाईट विचार करतो. येशूने ही प्रशिक्षण घेतली. प्रेज लॉर्ड. 39 वर्षामध्ये लोकशुवर्तमान 23-39 मध्ये दुसरा शब्द त्या ठिकाणी करण्या अगोदर काय परिस्थिती झाली बघा. वधस्तंभ भरलेल्या त्या अपराध्यापैकी एका चोराने त्याची निंदा केली. एका चोराने काय केली? त्याची निंदा केली. तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला पण वाचव, मला पण वाचव, आम्हाला वाचव. बघा कशा प्रकारचे लोक असतात. त्यांना बदलायचं नाही, स्वतः पश्चाताप करायचं नाही, त्यांना तारणाविषयी काही घेर दिलं नाही. तू देव आहेस ना, तू चमत्कार कर, मग मी विश्वास देईन. स्वार्थी भक्ती करणारे लोक एक प्रकारचे पाहायला मिळतात. कशी? स्वार्थी. बदलायचं नाही, पश्चाताप करायचं नाही, पण हाय तसं जीवन जगायचं, देवाच्या जीवनाच्या मध्ये अडथळा करायचं. हा एक प्रकारचे दोन चोर आहेत. किती? म्हणजे दोन प्रकारचे लोक जगात असतात. एक खऱ्या रीतीने भक्ती करतात, एक डुप्लिकेट नामधारीपणा त्यांच्यात असतो. काय असतो? नावाला दिसतं प्रार्थनेचं नाव, प्रार्थनेचा माणूस, पण बघायला गेलं तर काहीच गुण नाहीत. नावाला ख्रिस्ती, पण ख्रिस्तीचं फळ एक पण नाही. मग जगाच्या लोकांना वेगळंच वाटतं. ख्रिस्ती म्हणजे चर्चा जातात दारू पितात. दारू पिणारे त्यांना वाटतं वाईट, पार्ट्या करणारे, चोऱ्या करणारे म्हणजे ख्रिश्चन लोक. नाव पण पिक्चर मध्ये नाव त्यांना त्या चोरट्यालाच असतात. जॉनी, अँथोनी, फर्नांडिस, पीटर. आता बायबल मध्ये पीटर हे नाव कोणाला दिलंय? जो महान प्रेषित झालाय त्याला नाव दिले. हालेलुया. मला पण आज जगामध्ये बघा की जे नावच ख्रिस्ती आहेत त्यांचे नाव पीटर, अँथोनी, हे ते नाव, आणि ते काय करतात? चोरी, लबाड्या, हे ते करणारे. असा एक प्रकारचं वर्ग आहे. तसं हे ठिकाणी चोर आहे आणि तो एक निंदा करतो येशूची. काय करतोय? असे पण एक लोक आहेत की ती येशूची निंदा करण्यासारखं जीवन जगतात. येशूची निंदा व्हावी असं ते बोलतात, येशूची निंदा व्हावी असं ते वर्ततात, आणि मग ते लोकांपुढे अडथळं ठरतात, ते देवाच्या राज्यासाठी अडथळं ठरतात. आणि लोक त्याच्यावर बघून म्हणतात की चर्चा जातात, पण काय असलं कसलं त्यांचं चर्चा जाणार नाही. इतर शिवे देतात, इतर भांडण करतात, इतर चांगले चांगले पाप करतात. हे असले कसले चर्चा जातात? हे एका प्रकारचे मधले प्रार्थना तर करतोय. काय करतोय तो? काय करतोय तो? प्रार्थनाच करतोय ना. पहिला सोड काय करतोय? प्रार्थना. तू जर ख्रिस्त असलास तर आम्हाला पण वाचव आणि स्वतःला पण वाचव. स्वार्थी प्रार्थना. मला की प्रेज लॉर्ड सांगायचं हे नाही बरं का. लग्नासाठी फक्त काय काही ख्रिस्ती लोक असे एक प्रकारचे असे लोक आहेत स्वार्थासाठी चर्च करतात. कशासाठी? काय काय चर्च धरून राहतात. मैत करणं आमचं चर्च. मैतीचं काय पडलं? स्वर्गाचा आगा भेटते का ती बघायचं पहिलं. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय काय हे सांगतात? नाही नाही हे ना चांगले मैत पण करते तुमची, इथंच टिकून राहा. हा काय काही लोक सांगतात हे तुम्ही ही चर्च जुळून राहा, म्हणजे तुमची हे पास्टर सगळ्या बाबतीत लायसन आहे, नाही का, मैत करते वगैरे. आता उद्या सगळ्यांना उचलून येतं प्रभूने कोण मैत करायचं? प्रेज लॉर्ड. अचानक प्रभू येणार आहे, उचलून येणार आहे सगळ्याला. पास्टर सगळे उचलून घेणार सगळे. कोण मैत करणार आहे? कुठला पास्टर राहणार आहे? मला की हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. आता मी उचलले गेलो, स्वर्गात गेलो, किंवा मी दिल्लीला गेलो, अमेरिकेला गेलो, आणि असं काही सांगू जमेल का? ते पास्टर तुमची चांगली मैत करते.
पास्टर उद्या अमेरिकेत असतात, तुमची मदत कोण करणार? तू कोणी असतो तुमचं फार कुठं कुणी बाबा उचलून येईल, कुठं काय गरज कळायचं नाही. स्वर्गात जाण्यासाठी येशूच्या चर्चला आलं पाहिजे. आमेन म्हणा. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी येशूच्या चर्चला आलं पाहिजे. स्वर्गीय राज्यामध्ये वाढण्यासाठी येशूच्या मंदिराला आलं पाहिजे. म्हणा की आमेन. नाही पास्टर लग्न लावते, लग्न लावल्यानंतर काय स्वार्थासाठी येतात माणसं. लग्न भाऊ काय भाऊ लग्न लावतील, मुलगी बघून देतील, हे या कॅटेगरीमध्ये जोडतात. स्वार्थी प्रार्थना करतात. लग्न झालं काम चालू, चला मग कधी दिसणार? वर्षांनी मुलगा झाला, मुलगी झाली, समर्पणाला दिसणार चर्चमध्ये. हालेलुया म्हणता का? मग परत कधी गुड फ्रायडेला, मग कधी ईस्टरला, मग परत कधी डायरेक्ट नाताळला. कधी हे आहे बघा, हे काय बघा, चोर जो जसं नाही का स्वार्थी प्रार्थना करतात. मग कधी प्रार्थना नाही, कधी चर्चला नाही, कधी दशमास नाही, कधी भक्ती नाही, कधी सेवा नाही, कधी सुवार्ता नाही. मला की आमेन. बरोबर आहे, तसंच दिसते काय काय. हालेलुया हालेलुया म्हणता का? पण दुसऱ्या चोराने काय केलं बघा, 40 वर्षामध्ये काय म्हटलं नाही. परंतु दुसऱ्याने त्याचा निश्चित करून म्हटले, तुला 30 शिक्षा झाली असता तू देवाला भीत नाहीस काय? बोला प्रेज लॉर्ड. देवाला भीती आहे ना नाही देवाची? असं कशी तू प्रार्थना करतोय? असं कसं तू देवाला भीत नाही काय नाही, तू कशी प्रार्थना करतोय अशी? तो काय म्हणतो 41 मध्ये, आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे फळ भोगत आहोत. योग्य फळ मिळते आपल्याला. मला जो जसे कृत्य करतो, मला त्याचं त्याला योग्य फळ मिळेल. या चोराला काय म्हणायचं आहे की आम्ही चोरी केली, आम्ही चोरी लुटारू आहोत आणि आम्हाला त्या कृत्याचं योग्य फळ मिळत आहे, योग्य फळ आम्ही भोगत आहोत. त्याला कबूल आहे, त्याला मान्य आहे की आम्हाला जी शिक्षा झालेली आहे त्याची त्या शिक्षेचं आम्ही योग्य फळ मिळते आपल्याला. आपण देवाला भेट नाही, देवाला तर बोलून असं बोलू नकोस, देवाला तर असं बोलू, आपल्याला योग्य ती शिक्षा मिळते, आपण योग्य ती. पण येशूने काहीच अयोग्य केलं. भले तेव्हा स्तंभावर सगळ्या लोकांपुढे तो चोर म्हणतोय, येशूने काहीच केलं नाही, असं काहीच चूक केली नाही, काहीच पाप केलं नाही. किती महान प्रभू येशू. आमेन म्हणा. त्याला समजलं मी तर पापी आहे, मी तर चोरी केली, मला शिक्षा मिळते. येशूने असं काय केलं त्याला स्तंभावर दिले? तो म्हणतोय. आणि मग येशूला तो काय म्हणतो माहिती आहे? येशूवर विश्वास ठेवला. मला विश्वासाशिवाय तारण नाही. या चोराने खरा पश्चाताप केलेला आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. या चोराने खरा पश्चाताप करून खरा विश्वास येशूवर ठेवलेला आहे की येशू हा अयोग्य, काहीच अयोग्य केलं नाही, तो योग्य आहे. म्हणा की आमेन. त्यांनी काहीच अयोग्य केलं नाही, काही अयोग्य केलं नाही, सगळ्या योग्य गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणून त्याचा तो विश्वास होता, येशूच योग्य आहे. आमेन म्हणा. येशू चांगला आहे. हालेलुया. आणि मग या ठिकाणी पुढे काय म्हणलेलं आहे? मग तो येशू म्हणाला, प्रभू येशू काय म्हणाला? येशूला तो प्रभू म्हणून मी स्वामी म्हणून मी स्वीकारतोय. 42 हिंदीमध्ये पढी, हिंदी में क्या लिखा है? लूका की रचित सुसमाचार 23:42. हाँ. तब उसने कहा, हे यीशु, जब तू अपने राज्य में आए तो हाँ, तो काय केलं? हे प्रभू येशूला त्यांनी स्वामी म्हणून, तू ज्यावेळेस तुझ्या राज्याधिकाराने येशील त्यावेळेस माझी काय कर? तो मेरी सुधी लेना. आठवण कर माझी. म्हणजे या चोराचा विश्वास काय आहे? खरा पश्चाताप काय विश्वास ठेवतो तो येशूवर? येशू हा योग्य आहे, येशू हा प्रभू आहे आणि येशू पुन्हा येणार आहे. आणि या म्हणता का नाही? येशू काय येणार आहे? मला पुन्हा येणार आहे. कुणाचा विश्वास? तो म्हणतो येशू तू पुन्हा येशील तेव्हा तू माझी काय कर? म्हणजे त्याचा विश्वास आहे पुन्हा येशू अधिकारासहित काय येणार आहे? येणार आहे. हालेलुया. येशू मरणार आहे पण तो पुन्हा जिवंत होऊन
माझ्या आठवण कर म्हणतोय तो. काय म्हणतोय तो? हा सगळा येशू प्रकार ऐकतोय आणि एवढा त्रासात असताना येशूच्या बेंद्रीमध्ये असताना बेंद्रेच्या योजनामध्ये तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, दुसरा शब्द बोलला येशू, तू आज माझ्या बरोबर कुठं असशील? सुख लोकांना असशील. आज माझ्या बरोबर असशील सुख लोकांमध्ये. खरा विश्वास ठेवणाऱ्याला, खरं समर्पण करणाऱ्याला, खरा पश्चाताप करणाऱ्याला येशू तारण दिल्याशिवाय राहत नाही. तारण त्याचं गेलं प्रभूने, त्यामध्ये स्तंभात त्याला येशूने अभिवचन दिलं, आज माझ्या बरोबर तू सुख लोकात असशील. शेवटच्या श्वासापर्यंत येशूनी तारण द्यायचं सोडलं नाही. माझ्या प्रियानो, तुमचाही जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत तुमचा श्वास आहे, तोपर्यंत तुम्ही सेवा करणारे व्हा, देवाची सेवा करणारे व्हा. आमेन म्हणा. मला की प्रेज द लॉर्ड. सर्वजण म्हणा हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या चोराप्रमाणे खरा पश्चाताप करा, त्या चोराप्रमाणे खरा जीवन प्रभूला समर्पण करा, विश्वास ठेवा येशूवर, म्हणजे तो तुमचं तारण करतो. आमेन. डोळे बंद करून समर्पण करा. आज हे 2 शब्द तुम्ही ऐकले मध्ये स्तंभावर. काय ऐकलेले? 2 शब्द. एक क्षमा कर पित्या. काय कर? क्षमा कर. दुसरं, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. कुठं असशील? सुख लोकांमध्ये असशील. आमेन. बोला की प्रेज द लॉर्ड. चला प्रार्थना करा, प्रार्थना करा. राबा सांदा राबा सिखा राबा शांता राबा 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 शबा बाबा 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 विखाला बाला 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 होरी बाबा बाबा. शंदाराबा इबाराबा सखाराबा राबाराबा 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 सेखेरीबा नामा संदाराबा बाबा. आसवाना कळेना मोल माझ्या प्रभूचे, आसवाना कळेना मोल माझ्या प्रभूचे. तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला. तो दमला, तो थकला, माझ्यासाठी सुळी गेला. आ त्यानंतर येशूच्या मुखातून तिसरा शब्द आम्ही पाहूया निघालेला. तिसरा शब्द येशूने बोलला आणि योहान शुभवर्तमान 19 अध्याय 25 वचनामध्ये आपण पाहूया की येशूच्या मुखातून तिसरा शब्द. 25 वचनामध्ये, येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दलिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. प्रेज लॉर्ड. येशूला या ठिकाणी तिसरा शब्द काढलेला आहे, तिसरा शब्द बोललेला आहे. जेव्हा तो वधस्तंभावर होता, वेदना सहन करत होता, त्रास सहन करत होता, आणि या ठिकाणी प्रभू येशूनी बघितलं आणि आपल्या आईकडे त्यांनी पाहिलं. कुणाकडे पाहिलं? आपल्या आईकडे. आणि आपल्या आईकडे पाहून त्यांनी दुर्लक्ष नाही केलं. आपल्या आईकडे पाहून त्यांनी दुर्लक्ष नाही केलं, तर त्यांनी आपल्या आईकडे पाहून आपल्या आईची त्यांनी आदर केला. काय केला? आपल्या आई
आईकडे पाहून त्यांनी आईविषयी काळजी घेण्याचं काम केलं की आता मी तर हे जग सोडून चाललेलो आहे, मी तर हे जग सोडून चाललेलो आहे. आता मी आई बरोबर होतो, आई माझ्या बरोबर होती आणि आई पण तिथं वधस्तंभाजवळ उभी आहे. येशू पण वधस्तंभावर लटकलेला आहे आणि त्या ठिकाणी वेदतात येशूच्या आहेत आणि आईकडे तो बघतोय. आईकडे बघून त्यांनी एक आदरमय एक अशी गोष्ट केली येशूने की ते आपण आपल्या जीवनामध्ये आदर्श घ्यायला पाहिजे येशूचा. प्रेज लॉर्ड म्हणा. आपल्या आईची काळजी त्यांनी घेतली. काय केली? आता मी चाललोय पण हिचं कसं व्हायचं, हिचं हिनं कुठं राहायचं, हिच्याविषयी काहीतरी केलं पाहिजे. आज येशूची तुम्ही भक्ती करताय तर तुम्हाला आज शिकवतोय प्रभू की तुम्ही तुमच्या आईची काळजी घेणार पाहिजे, आपल्या आईची व्यवस्था करणारे पाहिजे. म्हणा की आम्ही हालेलुया म्हणा. आणि मग आपल्या आईला तो म्हणतो की आई आता इथून पुढे तुझा हा मुलगा आहे. आणि त्या शिष्याला म्हणतो ही तुझी आई आहे, इथून पुढे तुझी काय आहे, ही आई आहे, तिची काळजी घ्यायची, तुला तिचा सांभाळ करायचा आहे. प्रेज लॉर्ड. बऱ्याच वेळा असं होतं माझ्या प्रियांनो, आपण आपल्या आईकडे आम्ही किती दुर्लक्ष करतो हे आज तपासण्याची गरज आहे. आपल्या आईला आपण पाहतो का, काळजी करतो का त्या आईची, आपण आपल्या आईची काळजी घेतो का, आईकडे व्यवस्थित पाहतो का, हे प्रभू बघत असतो. बोला प्रेज लॉर्ड. विमा काढलेला असतो पण वारस बायको असते. कोणी असतं? सगळे 100% वारस कोण? आणि आई काय करायचं? आईला काय करायचं? रस्त्यावर भीक मागायची. हालेलुया म्हणा. विचार केला पाहिजे. आप सोचना चाहिए कि मेरे बाद मेरी माँ का क्या होगा, मेरी माँ रास्ते पर भीख मांग के खाएगी क्या? हालेलुया. गॅरंटी पाहिजे तुम्हाला की तुम्ही तुमच्या आईची व्यवस्था केली आहे चांगली, तुमची आई व्यवस्थित राहते, तुमची आई ती चांगल्या घरात राहते, चांगलं व्यवस्थित आहे, टापटीप सगळं चाललंय, हे तुम्ही बघितलं पाहिजे. जर तुम्ही सुखात आहे, तुमची आई दुखात आहे किंवा तिची व्यवस्था नाही, तिला जेवणाची व्यवस्था नाही, तिचं काहीच नाही, तर तुम्हाला गांभीर्य घेण्याची गरज आहे आणि येशूचा कित्ता घेणं गरजेचं आहे तुम्हाला. येशूचा आदर्श घेणं गरजेचं आहे तुम्हाला. म्हणा की प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेर आंब्याचा ज्यूस पिताना आईला पण आवडतं हे बी लक्षात ठेवा. बाहेर उसाचा रस पिताना आईला पण आवडते, लक्षात घ्या. बाहेर चाललंय गुडगुड बायको लेकर उसाचा रस आंबा, आई तिकडं, आई कोण येतोय मी, भांडे घासून ठेव. आणि मग तो पिऊन रस काय सुद्धा पाण्याचा ग्लास नाही. हालेलुया म्हणा. म्हणा की हालेलुया. काय अशी परिस्थिती आहे, आई रात्री म्हणते बाबा उघड दरवाजा, ताण लागली, पे तिकडं व्हायचं पाणी, कुठून जा नको बस, पे तिकडं जा. तिथं झोपडीत बसून राहा गपचूप. हालेलुया. कुठं झोपडीत? कोणतरी झोपडी. येशूकडे आज बघा. येशूने आपल्या आईकडे पाहिलं, येशूने आपल्या आईकडं पाहिलं आणि आईकडे पाहून म्हटलं की हिची व्यवस्था केली पाहिजे, हिची काळजी घेतली पाहिजे. ती महान प्रभू आहे. मला की आमेन. मला की हालेलुया. 1 करोडचा विमा काढलाय ना, 10 लाख रुपये वारस आई तर लागली पाहिजे. 1 करोड सगळे देऊ नका, 10 लाख कोणाला द्या? आईला द्या. काय करायचं तिला असं म्हणू नका. प्रेज लॉर्ड. देव असल्या विचाराच्या माणसाला सन्मान करतो, जो आपल्या आईचा विचार करतो, आईचा सन्मान करतो, आईचा आदर करतो, आशांचा परमेश्वर सन्मान करतो. आणि आशाला देव काही कमी पडू देत नाही, देव वाढवतो त्याला परमेश्वर आशीर्वाद देतो. मला की आमेन आमेन आमेन. मला की आमेन आमेन आमेन. सुनांनो, सासू पण आई म्हणून सांभाळा. सुनांनो, सासूला पण
आपलीच आई आपली आईने पकडायची. सासू पण आईच आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड, हालेलुया. नाही लय त्रास देतात. आई सख्खी आई घरी गेलो का पूजा करते का? घरी गेलो का म्हणते का झोप गो बाई, झोप झोप असतो झोप. आई तर ताटावर तोंडात आघा सांगते ती का? लय दिवसात आली का बाई भांडे घासल, आणि भांडे घासली झालं लय सुसरलीच बघतो आज. जरा जरा चांगलं काम करायला सुरू कर जरा. बरोबर बोलते काय? तुम्ही तुमच्या आईकडे गेला तर काम लावते का नाही तुम्हाला? मग सासू बी काम सांगते म्हणून काय मोठी गोष्ट झाली. म्हणा की प्रेज लॉर्ड, बोला की हालेलुया. आईनं काय बोललं सासून? ते चहा कर ग. मला चहा करायला सांगितलं बा. हालेलुया मला की. बोला प्रेज लॉर्ड. मिस्टर कामावर येतात, संध्याकाळचे येतात आणि चहाची वेळ झालेली असती. मला चहाची वेळ झालेली असती आणि मग लगेच लेख आला जरा थोडं जोश होतो ना जरा. म्हणा की प्रेज लॉर्ड. मग लेख अगं चहा बसून नाही बघा, ही त्रासच आहे बघा तुमच्या म्हाताऱ्याचा. दिवसभर त्रास सारखा असं त्रास. काय सारखं दुपारचे भाकर मागत असेल आणि संध्याकाळचा टायमाला टाइम झाला तर चहा मागते. हालेलुया मला की. म्हणा की हालेलुया, हालेलुया. हाच जरी आईच्या आई अगं अहो ए पोरा माझ्या लाडक्या बबड्या, बबड्याकडे काम आलं वाटतं. बबड्याकडे काम काढलं वाटतं. काम आहे म्हणून तर आई हात मारते. आम्ही म्हणा की म्हणा काम आहे म्हणून हात मारते. म्हणा की प्रेज लॉर्ड. कधी साडी तर घेतली का आईला? घ्या. साडी जरी घातली तर आई आनंदाने घालत. म्हणा की आमेन, म्हणा की आमेन. दूध का कर्ज, दूध का कर्ज, दूध का कर्ज है वो दूध ऐसा वैसा नहीं है. बोलो हालेलुया. आता आजकालचं दूध डुप्लिकेट दूध आहे, पण त्या आईचं दूध ओरिजिनल. त्या आईनं दूध पाजलं तुम्हाला. म्हणा की आमेन. जेव्हा तुम्हाला ताण लागली, जेव्हा तुम्हाला तरी भूक लागली, तिनं ओळखलं की याला भूक लागली, दूध पाजायला पाहिजे. तिनं ओळखलं तुमच्या पोटातली भूक, तुमच्या पोटामध्ये आग, त्या आईनं ओळखलं आणि म्हणून तुम्हाला तुम्ही आज या ठिकाणी आहात. तुम्ही एकदम चांगलं मजबूत दिसताय असं. बोला की प्रेज लॉर्ड. आईला विसरणार नाही. आशीर्वादाची अपेक्षा करू नका. त्या वधस्तंभावर तिसरा शब्द जो आहे तो म्हणजे आई हा तुझा. प्रेज लॉर्ड म्हणा. आईला विसरला नाही प्रभू. मला शेजार त्याला आईला विसरला नाही येशू. आम्ही दुःखात सगळ्या गोष्टीत आईला विसरतो. विसरलं नाही पाहिजे. मला की आमेन. जे विसरत नाही त्यांना देवाला धन्यवाद, प्रभूला धन्यवाद त्यांच्याबद्दल. हालेलुया म्हणा. पण आज तुम्हाला आज ही प्रभू शिकवत आहे वधस्तंभावरनं. येशू आपल्या आईला विसरला नाही तर तुम्हाला विसरून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या आईला विसरून चालणार नाही. मंडळी पण एक आई आहे तुमची. ही चर्च मंडळी पण तुमची एक आई आहे. या मंडळी तुम्हाला जन्म दिलेला आहे. या चर्चने तुम्हाला जन्म दिला. ही आई आहे. सुरुवातीला दूध 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 या मंडळीनं पाजलेलं आहे. ते कर्ज आहे ना दूध का? आणि म्हणा की मंडळीचं पण ही आई, या आईला पण विसरून जमणार नाही. आणि या आईला पण वेदना देऊन त्रास सहन करून तुम्हाला जन्म दिलेला आहे. म्हणा की आमेन, आमेन. म्हणा की हालेलुया. मग येशू आपल्या आईला विसरत नाही. मग आज तुम्ही चर्च म्हणजे ही मंडळी तुमची आई आहे, तुमची पण जन्म दिलेली आई आहे, हे विसरता कामा नाही तुम्ही. हालेलुया म्हणा. किती नाव ठेवू द्या आई, किती त्रास देऊ द्या, पण तुमच्या मनात प्रेम असू द्या आईबद्दल. बस तुम्ही तुमचं कर्तव्य करा. तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण पाडा. जसं येशूने वधस्तंभावर आपली जबाबदारी तो विसरला नाही. जसं पित्याची इच्छा पूर्ण करतोय, सेवा करतोय, देवाच्या राज्यासाठी येशू जीवन देत आहे, बलिदान होत आहे. अशा स्थितीमध्ये असताना सुद्धा, सगळी ही जबाबदारी मोठी असताना सुद्धा येशूने आपली जबाबदारी विसरला नाही, आपल्या आईला विसरला नाही. मला काय नाही. आपल्या आईला त्यांनी काय केलं? म्हटलं ही तुझी काय आहे, म्हणजे ही तुझा मुलगा आहे, आणि त्या मुलाला म्हटलं ही तुझी काय आहे,
आई आहे. माझ्या प्रियानो, आपल्या आईचा वडिलाचा आदर करा बायबल सांगतो, म्हणजे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. काय मिळेल? दीर्घायुष्य. तुमचं कल्याण होईल, तुमचं भलं होईल. मला की आमेन. चला आपण डोळे बंद करा, आपल्या आईसाठी प्रार्थना करा, आपल्या आईविषयी समर्पण करा. चला डोळे बंद करा. प्रभू, आई बद्दल आज आम्हाला तू शिकवलंस, आम्हाला उदाहरण दिलंस प्रभू, की तू आपल्या आईला विसरला नाहीस, आपल्या आईची आठवण तू केलीस, आपल्या आईची व्यवस्था तू केलीस. माझ्या प्रभू, आज मंडळीतल्या आम्हाला सर्वांना तीच हृदय रे की आम्ही आमच्या आईची आठवण करावी, आम्ही आमच्या आईची व्यवस्था करावी. आणि सहाय्य कर प्रभू, प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला सहाय्य कर. आपल्या आईला खुश ठेवण्यासाठी मदत कर, आपल्या आईच्या सर्व गरजा भागवण्यासाठी मदत कर. तुझं गौरव होईल. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. त्यानंतर आम्ही पाहतो की येशूचा चौथा शब्द आपण पाहूया. मत्ते 27 अध्याय 45 वचनापासून पुढे वाचूया. मत्ते 27 अध्याय 45 46 वचन आपण वाचन करूया आणि येशूचा चौथा शब्द मुखातून आला त्याकडे आम्ही पाहूया. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखदनी, म्हणजे माझ्या देवा माझ्या देवा तू माझा त्याग का केला. प्रेज लॉर्ड. निसर्ग सुद्धा अंधकारमय झालं नाही का, म्हणजे सर्व अंधार पसरला पृथ्वी जगावर, पूर्ण देशभर पूर्ण अंधार पसरला, अंधार पडला पूर्णपणे. आता हा दिवस पाहताय, पण त्या उत्तम शुक्रवारच्या दिवशी, उत्तम तिच्या दिवशी सर्व अंधार पडला, सगळा अंधार. आणि त्या अंधारामध्ये त्या सुमारास येशू मोठ्याने बोलला. कसं बोलला? आता येशूचा मोठ्याने आवाज आला, मोठ्याने तो विवळला, मोठ्याने बोलला, एली एली लमा सबखदनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. येशूला ते दुःख, ते त्रासमय त्या शब्दातून आपण पाहतो. क्लेशाचा उद्गार, खूप क्लेश, खूप दुःख झालं या ठिकाणी येशूला. आता तसं गेलं बघायला गेलं तर फटके मारले, सगळं त्रास दिला, रक्त बंबाळ झाले, शरीर सगळ्या गोष्टी झाल्या. शिष्य सोडलेला आहे, लोकांनी त्याला सोडून गेलेला आहे, लोकांनी थट्टा केली, मारलंय. या सगळ्या गोष्टीमध्ये दुःखच आहे या सगळ्या गोष्टी. पण याच्यापेक्षाही जास्त दुःख आता या शब्दामध्ये आम्ही पाहतो की पित्याने येशूला थोड्या वेळासाठी सोडलेला आहे. मग पित्याला तो म्हणतो की हे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. काय असं माझ्यासारखं तर पाप केले का येशूने? नाही. हालेलुया म्हणा. पण येशूचा त्याग केला थोडा वेळ पित्याने. का? कारण त्याच्यावर सगळे पाप लादले गेले आमचे. हालेलुया. बायबल सांगतं पापाचं वेतन काय आहे? मरण आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे. बोला की प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मगाशी आम्ही वाचलं की पाप जे आहे ते सर्व येशूवर लादलं गेलं आहे. बोला आमेन. आणि आमच्या सगळ्या पापाबद्दल येशूने त्या ठिकाणी वधस्तंभ पसंत केला आहे. म्हणजे पाप भयंकर आहे. पाप देवापासून आपलं नातं तोडतं. पाप विभक्त करतो आपल्याला देवापासून. पापानेच माणसामध्ये दरी निर्माण केली. पापामुळेच. कशाने? पापाने. आणि जे पाप सर्व जातीचे येशूवर आलेला आहे, त्यामुळं पिता आणि येशू वेगळं झालेले आहे. त्या वेळेसाठी येशू आणि पिता वेगळे आहे. पित्याने येशूला त्याग केलेला थोडा वेळ, आणि येशूला ते दुःख झालेलं आहे. वेदना होत आहे, येशूला त्रास होत आहे. कोणीतरी आपला त्याग करतं, कोणीतरी आपल्याला सोडून देतं. किती वेदना होतात, त्या किती त्रास होतो तुम्हाला माहितीये? तुम्हाला
कोणीतरी सोडून देतं, तुम्ही तुमचा त्याग करतो, तुमच्या प्रेमाचा त्याग करतं. किती माणसं त्या दुःखामध्ये दारू पितात, त्रास घेत सहन करतात. पण या सगळ्यापेक्षा जास्त येशूला ते दुःख झालं की पित्याने सोडलं. माझ्या प्रियानो, जगातल्या सगळ्या गोष्टी सोडलेलं चालतं, पण पित्याने सोडलेलं चालत नाही. जेव्हा पित्याने सोडलं, माणूस कुठंच राहत नाही, उद्ध्वस्त होऊन जातो. मला की प्रेज द लॉर्ड, हालेलुया म्हणा. येशूला पित्याने सोडल्यामुळं तो एक दुःख, वेदनामय, त्रासमय झालेला आहे तो क्षण. आणि सहन कुणासाठी येशूने केलं? तुमच्यासाठी. त्याग येशूने सहन केला. पित्यापासून विभक्ततेचा त्याग सहन केला येशूने. खूप वेदनामय त्रास येशूने सहन केला. बोला हालेलुया, बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून माझ्या प्रियाने थोडे वेळ डोळे बंद करूया आणि पित्यापासून विभक्त येशू यासाठी झाला की आम्ही पित्याबरोबर जोडले जावं, आम्ही पित्याबरोबर आमचं नातं जोडावं. पापामुळं येशू पित्यापासून विभक्त झाला, थोडं पाप त्याच्यावर लागले गेल्यामुळं, पण आमचं नातं जोडलं येशू ख्रिस्ताने. आमचं पित्याचं नातं एक झालं. त्याने आम्हाला एक केलं पित्याबरोबर, त्याने आम्हाला एक केलं परमेश्वराबरोबर. हालेलुया. ओ रवा संदारा. हाती पायी खोल तुझिया, रुतले किळे दुधारी. हाती पायी खोल तुझिया, रुतले किळे दुधारी. मी रोगमुक्त झालो, भटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो, भटके तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्वरे मिळाली. जखमी मला सर्वरे. हालेलुया. रबा शंदारा बरा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्यानंतर येशूचा शब्द पुढचा आपण पाहूया, जो योहान सुवर्तमान 19 अध्याय 28 ते 29 वचन आपण पाहूया. योहान 19 अध्याय 28 ते 29 वचनापर्यंत. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्राने पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. काय म्हटले येशू? आता या शब्दामध्ये येशूला काय लागलेले आहे? तहान लागलेली आहे. तहान प्रत्येकाला लागते, बरोबर की नाही? तहान प्रत्येकाला लागते आणि ती तहान भागवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज येशूला तहान लागली त्या वधस्तंभावर. शारीरिकरित्या येशूला तहान लागलेली आहे. एवढ्या उन्हामध्ये, एवढ्या त्रासामध्ये त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्त आहे. शरीरात सर्व रक्त संपत चाललंय, मग तहान तर लागणारच ना. प्रेज लॉर्ड म्हणा. तहान येशूला लागली. शारीरिकरित्या तहान लागलेली आहे, आत्मिकरित्या पण सुद्धा येशूला तहान लागलेली आहे. आणि हे तहान लागले येशूने का म्हटलं? शास्त्रलेख पूर्ण व्हावा. काय व्हावा? कारण स्तोत्र संहिता 69 अध्यायामध्ये 21 वचनामध्ये लिहून ठेवलेलं होतं. स्तोत्र संहिता 69 अध्याय त्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं 21 वचनामध्ये, त्यांनी मला अन्न म्हणून विश्वास दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली. काय दिले? आता तहान कशानेच भागत नाही पाण्याविना. माणसाची करी तहान भागती पाणी पिल्यामुळं. कशा काय पिल्यामुळं? तुम्ही उसाचा रस प्या, कोल्ड्रिंक्स प्या, थम्सअप प्या, काही प्या, पण पाणी पिल्याशिवाय खरी तहान भागत नाही, तहान बजात नाही. थोडं पाण्यानेच तहान भागते. प्रेज लॉर्ड म्हणा, हालेलुया म्हणा. म्हणून तहान येशूला लागलेली आहे
पहिली जी गोष्ट आहे ती खरी तहान येशूला लागलेली आहे आणि जी पाणी येशूला पाहिजे पण ती येशूने ती घेतलं नाही. मग त्याच्या ग्रंथामध्ये ते आम त्याला द्यायचा प्रयत्न त्यांनी घेतली ना का कारण त्यामध्ये ते दुःख कमी व्हावं त्रास कमी व्हावा म्हणून ते देत होते. गुंगी येत होती त्याच्याने. येशूने ते कसलंही न घेता दुःख सहन केलं. त्या वेदना येशूला पूर्णपणे खऱ्या रीतीने सहन करायचे होते आपल्यासाठी. हालेलुया. काही सुद्धा न घेता आज सुद्धा येशू तहानेला आहे तुमच्या माझ्यासाठी. आम्ही त्याची तहान पूर्ण करावी म्हणून तहानेला आहे प्रभू. त्याला तहान लागलेली आहे आणि ते तुम्ही आणि मी त्याची तहान पूर्ण करायची आहे. आणि त्याला तहान कशाची ज्यावेळेस तो या जगामध्ये होता त्यावेळेस सुद्धा येशूची तहान होती ती त्याची इच्छा पूर्ण करणारी तहान, ती त्याचं काम पूर्ण करणारी तहान, ती त्याचं कार्य पुढे न्यायचं ते तहान, ती त्याच्या राज्यासाठी झटायचं ही तहान त्याची होती. आज तीच तहान येशूला त्या वधस्तंभावर सुद्धा लागलेली आहे आणि ती तहान सुद्धा तुम्ही आणि मी पूर्ण करायला पाहिजे. हालेलुया म्हणा. मेंढरासाठी तहान त्याची आहे. जी मेंढर भटकत आहे, जी मेंढर कळपापासून बाहेर आहेत, जी मेंढर भटकल्या मार्गात आहेत त्यांना त्या मेंढरांना घेऊन येण्याची तहान येशू ख्रिस्ताची आहे. हालेलुया म्हणा. चांगल्या मार्गात देवाच्या राज्यात वाढवावं ही तहान प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. हालेलुया म्हणता काय? बोला की हालेलुया. प्रेज लॉर्ड. आम्ही 5 वाजता प्रेरणो त्यांनी शारीरिक तहान विसरला पण आत्मिक तहानाला येशू नेहमी होता. तहान पाहिजे म्हणा की आमेन. येशूसाठी आमच्या जीवनामध्ये तहान पाहिजे आहे की नाही. हालेलुया. येशू तहानेला आहे. येशू म्हणतो मला तहान लागले. की जरा तहान लागली सांगा इथं. तहान आहे तुम्हाला. प्रभू येशू म्हणतो जे तहानेले आहेत त्यांनी जलशयाकडे यावे. ज्याला तहानच नाही ते कसं काय येणार, कसं तृप्त होणार म्हणा की आमेन. देवाच्या राज्यामध्ये तहान असणं खूप गरजेचं आहे. तृप्तता नाही पाहिजे, तहान नेहमी पाहिजे देवाच्या राज्यासाठी. बोला की हालेलुया. काय पाहिजे? तहान पाहिजे. तहानेलं जीवन पाहिजे देवाच्या राज्यासाठी. बोला की आमेन. हालेलुया. एक गीत है माहिती है का. अब यीशु के पास जाने दो, अब यीशु के पास जाने दो, दुनिया वालों ना रोको मुझे, दुनिया वालों ना रोको मुझे, हाल दिल का सुनाने दो. यस, हाल दिल का सुनाने. प्यासी हिरनी हो जैसे यीशु तेरे प्यार की, दिल में चाहत है तेरे दीदार की. प्यासी हिरनी हूँ यीशु तेरे प्यार की, दिल में चाहत है यीशु तेरे दीदार की. शिफा यीशु से पाने दो. तहान आहे तर तुम्ही येशूकडे येता आणि ज्याला ताण आहे त्याला येशू बरे करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया. त्या 12 वर्षाच्या रक्तस्रावीमध्ये ती तहान होती बरं होण्याची तहान, देवाच्या वचनाची तहान, देवाच्या प्रार्थनेची तहान, देवाच्या स्वर्गातल्या देवाच्या दर्शनाची तहान, देवाचं गौरव करण्याची तहान. हालेलुया. येशू त्या ठिकाणी म्हणतो मला तहान लागली. आज तुम्ही तहानलेले आहेत का? तुमचं जीवन येशूच्या राज्यासाठी तहानलेलं पाहिजे. तुमचं जीवन देवासाठी तहानलेलं असलं पाहिजे. स्तोत्रसंहिता 42:1 मध्ये काय म्हणतो स्तोत्रकर्ता माहितीये? त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो हवी जशी पाण्यासाठी लुलकते, हवी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी, जिवंत देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे काय घेऊ?
दर्शन घे. माझा जीव जिवंत देवासाठी तहानेला झालेला आहे. तहान असेल तर देवाचं दर्शन आहे. म्हणा की आमेन. बोला की हालेलुया. बोला येशू मसीह की हालेलुया. आणि बायबलमध्ये असं पण लिहिलं आहे एका ठिकाणी, बायबलमध्ये असं लिहिलं आहे की प्रभू येशू मला एका ठिकाणी असं म्हणतो, एका पवित्र शास्त्रामध्ये की जो तानेल आहे त्यांनी मजकडे यावे आणि जो माझ्या विश्वास ठेवतो तो माझ्याकडे येतो, त्याच्या जीवनातून काय वाहतील? जीवनाच्या काय वाहतील? नद्या वाहतील. काय वाहतील त्याच्या जीवनातून? नद्या वाहतील. म्हणा की आमेन. हालेलुया. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बोले यीशु मसीह की हालेलुया. ओ रबा संदा रबा रबा लाका रबा रबा. हालेलुया. म्हणजे ताण असणं खूप गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? जो कोणी ताणेला आहे तो माझ्याकडे येऊ प्रभू म्हणतो. आमेन. आणि ताण भागून घेऊ. येशू तृप्त करणारा प्रभू आहे. आमेन म्हणा. तुम्हाला सगळ्या गोष्टीची तहान पाहिजे. प्रार्थनेची तहान, वचनाची तहान, देवाच्या राज्याची तहान, देवाच्या दर्शनाची तहान, मंदिराची तहान, आणि विशेष म्हणजे येशूची तहान भागवणारे तुम्ही पण पाहिजे. येशूला पण तहान लागली. ती म्हणजे जे मेंढर या मेंढवाड्यात नाहीत, जे मेंढर या मंदिरात नाहीत, असे मेंढर आणण्याची तहान आम्ही बाळगलं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही एक एक माणसाला देवाच्याकडे आणतो त्यावेळेस येशूची तहान भागवल्यासारखं ते आहे. आज सुद्धा येशू त्या वधस्तंभावर हात मारतोय, मला तहान लागली आहे. चला प्रभूला प्रार्थना करा डोळे बंद करून. प्रभू मला वचनाची तहान दे, तुझ्या वचनाच्या भाकरीची तहान दे, भाऊ तुझ्या आराधनेची तहान दे, तुझ्या मंदिराची तहान दे, तुझ्या सेवेची तहान माझ्यामध्ये दे, वचन वाचण्याची तहान माझ्यामध्ये दे, प्रार्थना करण्याची तहान माझ्यामध्ये दे. चला प्रार्थना करा. हालेलुया. राबा राखा संदा राबा ठाका राबा सठा राबा निखा राबा रामा तोरोडो रोबो रोबो लिबा लाबा राथोडो शठोरोडो मखाडा नामा थोरोडो बनवो. प्रभू आम्हाला तहान द्यायच्या. ज्याच्या जीवनात तहान नाही त्याच्यामध्ये तहान निर्माण कर प्रभू. वचनाची तहान, प्रार्थनेची तहान, तुझ्या राज्याची तहान, तुझ्या दर्शनाची तहान परमेश्वर. आता येशूचा 6वा शब्द, मला 6वा शब्द, शब्द 6वा येशूच्या मुखातून निघाला आणि तो शब्द आहे योहानाचे शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 30व्या वचनामध्ये येशूने नाम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले. काय म्हटले? काय म्हटले? पूर्ण झाले. 6व्या शब्द. कितवा शब्द? पित्याने पण 6 दिवस काम केलं. किती दिवस काम केलं? देवाने 6 दिवस परिश्रम केले म्हटलेलं आहे. 6 दिवस आकाश आणि पृथ्वी ही निर्माण केली. त्या पृथ्वीमधले जमीन, पक्षी, झाडे, सगळ्या प्रकारच्या गोष्टी 6 दिवस बनवले. किती दिवस? आणि 6 दिवस परिपूर्ण सगळ्या गोष्टी बनवल्या. आणि 7व्या दिवशी काय घेतला? येशूचे पण 7 शब्द आहेत. किती शब्द आहेत? आणि 6वा शब्द आहे तो पूर्ण झाले म्हणाला येशू. काय झाले म्हणाला? येशू परमेश्वर जो देव आहे तो अपूर्ण काहीच करत नाही, तो पूर्ण करणारा परमेश्वर आहे. मला की आमेन. हालेलुया. तो अर्धवट आशीर्वाद देत नाही, तो पूर्ण आशीर्वाद देतो. त्याने आम्हाला पूर्ण केलेलं आहे. आता तो म्हणतो की आता वधस्तंभावर त्यांनी म्हटलं घोषणा केली, पूर्ण झालेलं आहे, पूरा हो गया है. तुम्हारे पाप का बलिदान पूरा हो गया. तुमच्या पापासाठी जे बलिदान व्हायचं आहे ते पूर्ण झालेलं आहे. तुमच्या पापाची खंडणी पूर्ण भरलेली आहे. बस व्यवस्थित बसला. हालेलुया म्हणा सगळेजण. बोला हालेलुया. पापाची खंडणी काय केलेली आहे? भरलेली आहे. म्हणा की आमेन. बोला प्रेज लॉर्ड. इथं कोण बोलतोय? देव बोलतोय. कोण बोलतोय तुम्हाला? मग देव इकडेच लक्ष द्या जरा. हालेलुया म्हणा. आता पापाची खंडणी जेवढी मोठी होती ती अपुरी बोलली. अपुरी आपल्याकडनं अपुरं पडतं. काय होतं? आपल्याकडनं अपुरं पडतं. आपण किती जरी बोललं तर ते अपुरं आहे, अर्धवट आहे, ऊन आहे. पण देवाने येशूने त्या वधस्तंभावर आपल्या पापाची खंडणी पूर्ण भरलेली आहे. आता विश्वास आहे तुमचा?
विश्वास आहे तुमचा? येशूने ती खंडणी पूर्णपणे भरलेली आहे आणि येशूने त्या वधस्तंभावर पूर्ण झाले असं घोषणा केलेली आहे. आता म्हणा की आमेन. आपल्या पापाची खंडणी पूर्ण भरलेली आहे. आमेन म्हणा. आपल्या आजारातून सुटका पूर्णपणे येशूने केलेली आहे. आमेन म्हणा. आपले सगळे आजार, म्हणा सगळे आजार, सगळे पाप वधस्तंभावर ठोकलेले आहेत, फिरलेले आहेत, पूर्ण आजाद केलेला येशूने आपल्याला. मला की आमेन. मला आपल्या हात उंच करू. मैं आजाद हूँ, मैं आजाद हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद तेरे लहू से हुआ हूँ, मैं आजाद हूँ. पूर्णपणे तुम्ही स्वतंत्र झालेला आहात. पूर्णपणे तुम्ही स्वतंत्र झालेला आहात. आमेन म्हणता का? आमेन म्हणता का नाही? हालेलुया. आता तुम्ही उणे नाही, आता तुम्ही पूर्ण झालेला येशूच्या बलिदानामुळे. म्हणा की आमेन. आमेन. तुम्ही आता उणे नाही, तुम्ही आता देवाचे मूल झालेला आहात, लेकर झालेला आहात. आता तुम्ही पापी आहेत का? तुमचे सगळे पाप कुठे गेले? कुठं? मग सारखं पापी पापी, उन्हा 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 असं म्हणू नका. हालेलुया. येशूने तुम्हाला परिपूर्ण केले ख्रिस्त येशूमध्ये. देवाने तुमच्यामध्ये परिपूर्णता घातलेली. आता येशू आला, परिपूर्ण झाला तुम्ही. म्हणा की आमेन. गाणं पण आहे, कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, येशू बिना मैं. पण येशू येतो तर मी पूर्ण आहे. म्हणा की आमेन. येशू येतो तर मी कसा आहे? पूर्ण आहे. अपूर्ण. हालेलुया. मला येशूमध्ये मला परिपूर्णता मिळालेली आहे. मी धार्मिकता मला प्राप्त झालेली आहे. मी नीतिमान ठरले गेलेलो आहे. मी शुद्ध झालेलो आहे. मी पूर्ण शुद्ध झालेलो आहे. मी पूर्ण पवित्र झालेलो आहे. सदा सर्व काळासाठी मी पवित्र झालेलो आहे. मी पूर्ण आशीर्वादित झालेलो आहे. पूर्ण सुद्धा तुम्ही आता शापामध्ये नाही. येशूच्या बलिदानामुळं, त्या घोषणेमुळं तुम्ही सर्व गोष्टीमध्ये आशीर्वादित आहात. आमेन म्हणा. कारण येशूच्या द्वारे सार्वकालिक जीवन आहे. आता येशूच्या द्वारे तुम्हाला जीवन आहे. पापामुळं दंड आहे, पापामुळं आजार आहेत, शाप आहेत, अनेक प्रकारच्या वेदना आहेत. पण लक्षात घ्या, येशू ख्रिस्तामुळं पापातून सुटका आहे, जीवन आहे, अनंत जीवन आहे आणि आजारातून सुद्धा सुटका आहे. पूर्णपणे त्यांनी किंमत मोजलेली आहे. एक पण माघार नाही ठेवलं. येशू सगळं पापाचं कर्ज फेडून टाकलं येशूने तुमच्या. आमेन म्हणा की. म्हणा की आमेन. हालेलुया म्हणा. सैतानाला पूर्णपणे हरवलं येशूने. आमेन म्हणा. या घोषणेमध्ये वधस्तंभावर ही सिद्ध झालेलं आहे की सैतानाला सुद्धा कळालं नसेल, पण येशूने म्हटलं पूर्ण झाले. काय पूर्ण झालं? सैतान पूर्णपणे हारला. प्रेज लॉर्ड. सैतान पूर्णपणे हारला गेला आणि येशूमध्ये जे तुम्ही आणि मी, आपण सगळे विजय झालेलो आहोत. आता आम्ही हारले नाही, आता आम्ही विजय झालेले लोक आहोत. हालेलुया. आम्हाला जय दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने. आमेन म्हणता का नाही? हमको जय दिया है यीशु मसीह ने. हम हारे हुए से नहीं है, हम हारने वालों में से नहीं है, हम जीतने वालों में से है. और जो यीशु मसीह ने हमें जय दिया है. बोलो कि प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया. बना. सैतानाला येशूने पूर्णपणे हरवलेला आहे. आमेन आमेन आमेन. पूर्ण झाले. येशू म्हणाला, काय म्हणाला? सैतानाचा अधिकार पूर्णपणे तुटलेला आहे. हालेलुया. जो सैतानाकडे अधिकार गेला होता पापामुळं, जो सैतानाकडे अधिकार गेला होता पापामुळं, आणि त्या पापामुळं आजाराचा अधिकार होता माणसावर, शापाचा अधिकार होता. आता येशूने ती पापाची बलिदान स्वतःला करून आपल्यावरचा सैतानाचा सर्व अधिकार काढलेला आहे पूर्णपणे आणि आम्हाला तारण दिलेला आहे. आमेन आमेन.
स्वर्ग व त्यातील सर्व आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहे. येशूनी आपली सेवा पूर्ण केलेली आहे. मला सेवा चला, तुमची सेवा दिलेली, देवाने दिलेली सेवा पूर्ण करा. देवाने जे काम दिले ते पूर्ण करायचं, दुसरंच काम नाही करायचं. मला काय आमेन? जे देवा तुम्हाला काम दिले त्याच्यात पूर्ण व्हा, त्याच्यात पूर्ण व्हा, त्याच्यामध्ये पूर्ण करता. अर्धवट करू भाकर आधी करू चालेल का? अर्धवट एका बाजून शेकायची, एका बाजून अर्धी भाजी अर्धवट. मला अर्धवट काय कामाचं नाही, पूर्ण. हालेलुया म्हणा, बोला प्रेज द लॉर्ड. सर्व शापातून, सर्व बंधनातून पूर्णपणे आजादी दिली आहे म्हणा. एक वचन वाचून आपण पुढच्या शब्दावर जाऊया. कलसीकास पत्र 2 अध्याय 13 ते 15 वचन. कलसीकास पत्र त्याचा 2 अध्याय 13 ते. जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुटका न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधाची क्षमा केली. आमेन म्हणा. आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्यांनी खोडले व वधस्तंभाला खिळून त्यांनी ते रद्द केले. आमेन म्हणा. त्यांनी सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना आणून त्याच्या विरुद्ध वधस्तंभावर जयवस्त करून त्याचे उघड प्रदर्शन केले. आमेन म्हणा. आम्हाला विजय दिलाय प्रभूने. वधस्तंभ हा आम्हाला विजय देतो, जय देतो. आमेन म्हणता का? हालेलुया म्हणता. चला हात उंच करा, डोळे बंद करा आणि आनंद करा की आता मला येशूने पूर्ण केलेला आहे. माझ्या सर्व पापाचं बलिदान पूर्ण झालेलं आहे. ओ शाबा बाबा बाबा, आता माझं उलटपण येशूने भरून काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद देतो, तू आम्हाला परिपूर्ण येशूमध्ये केलेला आहेस. आम्हाला पवित्रतेमध्ये परिपूर्ण केलेला आहेस, शुद्धतेमध्ये आम्हाला परिपूर्ण केलेला आहेस. देवाचे लेकर होण्याचा पूर्णपणे अधिकार दिलेला आहेस. तुला धन्यवाद परमेश्वर. येशूच्या नावामध्ये बाबा पुन्हा एकदा आम्हाला सर्वांना तुझी जाणीव करून तुला धन्यवाद. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज लॉर्ड. शेवटचा शब्द 7वा शब्द. कसला शब्द? आणि येशूने जसं त्याने 7व्या दिवशी काय घेतला तसं 7वा शब्द येशू बोलला आणि त्याने आपला प्राण सोडला. लूक 23:46 मध्ये म्हटलेलं आहे. लूक वर्तमान 23 अध्याय 46 वचनामध्ये म्हटलेलं आहे. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. जो जीवन देणारा, जो महान आपला प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी मोठ्याने ओरडून आपला आत्मा प्रथम पित्याच्या हाती सोपवला. कधी कुणाच्या हाती? पित्याच्या हाती. आणि आपला प्राण सोडला, प्राण दिला, स्वतःहून दिला, घेतला नाही, प्राण दिला येशूने. येशू म्हणाला, मी खरा मित्र आहे तुमच्या, खऱ्या मित्रासाठी मी आपला प्राण दिला. मी उत्तम मेंढपाळ. येशू म्हणाला, मी माझ्या मेंढरासाठी प्राण देतो. आपल्या सर्वांसाठी येशूने त्या 7वा शब्द बोलला. पित्याला म्हणला, माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि येशू म्हणला, मी माझा प्राण देत आहे. हालेलुया. कुणासाठी मरण पावला? मला माझ्यासाठी मरण पावला. पहिला आत्मा पित्याच्या हातात सोपवला. कुणाच्या हातात? म्हणजे आपला आत्मा कुणाकडे जातो? पित्याकडे. आपला प्राण जातो. पण प्राण जाल्यानंतर आपला पुनर्जन्म नाही होत. काय होत नाही? आमचा पुनर्जन्म नाही. आमचा आत्मा पित्याकडे जातो, परमेश्वर. लक्षात घ्या, कधी पण लक्षात. पुनर्जन्म होत नाही. माकडात जन्म, कावळ्यात जन्म, ना कुत्र्यामध्ये जन्म. मी नेहमी म्हणतो, एका बाईला सांगितलं की तुझा नवरा कुत्र्या जन्मलाय. कशात जन्मलाय? आणि तिनं सगळ्या बंगल्यात कुत्रे सांभाळू लागली. ज्या बेडरूमला जो तिथे कुत्रे घेऊन तिथं ओळखाच कुत्र्याचा. तिला म्हणलं, काय? सांगितले कुत्र्या जन्मलाय नवरा, म्हणजे ह्याच्यातला कुठला तर नवरा असेल. हालेलुया.
पण या वचनाप्रमाणे आपल्याला समजतं की आपला आत्मा आपला प्राण गेल्यानंतर कुठे जातो? पित्याकडे जातो. स्वर्गात जो पिता आहे तिथे न्यायासाठी जात असतो. मग तिथे न्याय होतो. तिथे काय होतो? न्याय होतो. आणि जर तुम्ही ईश्वर विश्वास ठेवलाय, पश्चाताप केलाय, खरा पश्चाताप केलाय, तर तुम्हाला सुख लोकात स्वर्गामध्ये तुम्हाला जागा मिळते. आणि जर तुम्ही पाप केले, वाईट जीवन जगलाय, बाप्तिस्मा नाही, काय नाही, आणि सतत वाईट जीवन जगलाय, तर तुमच्या त्या आत्म्याला नरक्यात टाकलं जातं. कुठं जातं? ते दुसरं मरण आहे. कुठलं मरण आहे ते? तडपुण्याचं मरण, त्रासाचं मरण. मला प्रेज द लॉर्ड. सगळं मला की हालेलुया. आता विश्वास आहे का? कावळ्यात जाता का तुम्ही? कावळ्यात जात नाही. मेल्यानंतर डायरेक्ट चिट्याकडं. कुठं? डायरेक्ट परमेश्वराकडं. ना कावळ्यात नाही, काय नाही, काय नाही. माणसं जगात विश्वास ठेवतात कावळ्यात जातो. आज मेलाय आणि लगेच दुसऱ्या 2 दिवसांनी एवढा कावळा कसा होतो मोठा? कसं विश्वास ठेवतात माणसं बघा. प्रेज लॉर्ड. कावळाच येत नाही कधी कधी तर मग गाईला खा घास गाई. घास शिवण्या म्हणजे नाराज आहे, भटकते कुठतर म्हणतात. घास शिवला नाही ना, घास खाला नाही, भटकते. कुठं पिठं भटकत नाही, काय नाही. डायरेक्ट मेला का आत्मा कुठं जातो? पित्याकडे जातो. कोणाकडे जातो? हालेलुया म्हणता का नाही? म्हणा की हालेलुया. हालेलुया म्हणा. बोला ना हालेलुया. बोलो येशू मसीह की हालेलुया. बायबल सांगते एकदा माणसाला जन्म आहे. मला एकदा माणसाला जन्म आहे आणि एकदा मरण आहे. म्हणा एकदा जन्म, एकदाच मरण. प्रेज लॉर्ड. एकदा शारीरिक जन्म आहे, एकदाच नवीन जन्म आहे बाप्तिस्माचा. हालेलुया. म्हणजे एकच बाप्तिस्मा, एकच जन्म, एकच देव, एकच आत्मा. मला एकच आत्मा दिलाय. बोला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. उपदेशक 12 अध्याय 7 वचनामध्ये म्हटलेला आहे. उपदेशकाचं 12 अध्याय 7 वचनामध्ये, तेव्हा माती पूर्वत मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. वचन सांगतं. म्हणा की आमेन. माती मातीला जाऊन मिळेल. हे आपलं शरीर जे आहे हे माती आहे. किती बी 1000च्या 2000च्या क्रीमा लावा, किती बी 2-2000चे क्रीम लावून सजा, चांगलं दिसतं. क्रीम लावल्यानंतर तसंच चांगलं दिसतं. आरशामध्ये एकदम चांगलं, हे की नाही? हालेलुया. पण ही शेवटी काय आहे? माती आहे आणि मातीला जाऊन मिळणार. पण देवाने दिलेला आत्मा काय म्हटलेला बायबलमध्ये? त्याच्याकडे परत जाईल. प्रेज लॉर्ड म्हणा. इथं राहत नाही. आत्मा नाही भटकतो. कसं काय? सैतानी दुष्टात्मे असतात ते माणसाचं रूप घेतात. कोणाचं रूप घेतात? बोला की प्रेज लॉर्ड. पण एकदा माणसाचा जन्म आहे, एकदा मरण आहे आणि एकदा न्याय. मला एकदा न्याय आहे. न्याय. आणि तो न्याय पित्यासमोर असणार आहे. पिता करणार आहे न्याय. चांगलं केलं, येशूवर विश्वास ठेवून गेला, तुम्हाला स्वर्ग 100% आहे. पण येशूमध्ये राहून बदलला नाही, प्रार्थना नाही, बाप्तिस्मा नाही, आणि गेलाय, सगळा अनुभव घेतलाय, पण मात्र तिथं स्वर्गामध्ये जागा. तुमचं आधार कार्डच नाही ना इथं. आधार कार्ड असं तर नसं तर भेटतं का काय? राशन कार्डवर आधार कार्ड नाही तर राशन कार्ड नाही तर राशनचं तांदूळ नाही. तसं बाप्तिस्मा नाही तर स्वर्गामध्ये जीवन नाही. बाप्तिस्मा जो घेतो तो स्वर्गातला त्याचा एक नवीन जन्म होतो स्वर्गाच्या राज्यात. म्हणून एक गोष्ट येशूने केली. आपला आत्मा कोणाच्या हातात सोपवला? पित्याच्या हातात. कारण पित्याच्या हाताला आत्मा झाला आणि मग आपला प्राण दिला, प्राण सोडला. प्रेज लॉर्ड. एवढं प्रभू येशूने 7 शब्द बोलला. किती शब्द? आणि शेवटच्या शब्दामध्ये हे शिकायला मिळतं की कधी ना कधी आम्हाला एक जग सोडून जायचं आहे. आपला प्राण आपल्याला सोडायचा आहे आणि आपला आत्मा मात्र कुठं जाणार आहे? पित्याकडे जाणार आहे. आणि म्हणा पण पहिली जबाबदारी काय आहे माहिती आहे?
क्षमा करणारी जबाबदारी आहे. काय आहे? क्षमा नाही, स्वर्गात एंट्री नाही. आमेन. क्षमा करणारे व्हा. हालेलुया म्हणा. दुसरा शब्द आहे पश्चाताप करणाऱ्याचं तारण करण्यासाठी येशूने शब्द काढला. की खऱ्या पश्चाताप करणाऱ्यासाठी येशूने शब्द काढला की तू आज माझ्या बरोबर असशील, सुखलो पाहिजे. तिसरा शब्द येशूने मुखातनं जी गरजेचं आहे ते काढला, आपल्या आईविषयी. कशाविषयी? चौथा शब्द काढला की त्याला दुःख झालं. माझ्या देवा तू का माझा त्याग केलास. पाचवा शब्द आम्ही पाहिलो की मला काय लागलेले आहे, मला काय लागलेले आहे. आणि सहावा शब्द आम्ही पाहिला कुठला? पूर्ण झाले. काय झाले? आणि सातवा शब्द येशूने आपला आत्मा सोडवला आणि काय झालं? आपला प्राण त्याने सोडला. आपल्यासाठी त्यांनी प्राण दिला. आपले डोळे बंद करून आपल्या जागेवर उभं राहूया. प्रार्थना करा माझ्या प्रियाने. 7 शब्द तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मरण करावा नेहमी. ज्याच्यावर तुम्ही वधस्तंभ पाहाल, वधस्तंभाची आठवण कराल, ज्याच्यावर तुम्ही वधस्तंभाचा संदेश तुम्ही ऐकाल, ख्रिस्त वधस्तंभावरला गाजवताल, त्यावेळेस तुम्हाला नेहमी परमेश्वर विजय देईल, जय देईल परमेश्वर तुम्हाला. हालेलुया. रबा शंदा रबा रबा शखाला बाला 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 बाला. देवा, हे 7 शब्द आज मी घोषणा केलेली आहे, तू बोललेले शब्द आज हे 7 शब्द यांचे जीवन परिवर्तन करून हे शब्द कर. यांच्यामध्ये जीवन एवढे चांगलं करू, यांचं घर, यांचं जीवन, यांचे नातेवाईक बदलून जाऊ या तुझ्या 7 शब्दाद्वारे. हे जे 7 शब्द यांच्या हृदयात पेरले गेलेले आहेत, हे 7 शब्द जे मी ऐकलेले आहे बाप्पा, आज यांचं जीवन, स्वतःचं जीवन, यांचं सगळं काय बदलून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. आज परमेश्वर सर्व बदलण्याची ताकद तुझ्या शब्दामध्ये परमेश्वर, तुझ्या 7 शब्दामध्ये माझ्या दे बाप्पा. बदलून टाक परमेश्वर, आशीर्वादित कर माझ्या दे बाप्पा. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.